मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्यासी थोर नवलाओ झाला वांझे पुत्र प्रसवला विंचू पाताळाशी जाय शेष माथा बंदी पाय थोर नवलाओ झाला वांझे पुत्र प्रसवला माशी व्याली घार झाली माशी व्याली घार झाली देखोनी मुक्ताई हसली थोर नवलाओ झाला वांझे पुत्र प्रसवला विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननीतपानि मंडनं मंडनाना तरुण तुलसीमाला कंदरं कैंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि श्री संतांची माथा चरणावले संतांची माथा चरणावले संतांची माथा चरणावले संतांची माथा चरणावले कृष्णा जगय कृष्णे प्रसादा दान जगय कृष्णे प्रसादा कृष्णे प्रसादा बदले या बरोबर काढा पुढे सरका मनोजवं मारुततुल्यवेगं चितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मुंगी उडाली आकाशी तिने गिळली सूर्यासी थोर नवलावो झाला वांझे पुत्र प्रसवला प्रसूत प्राप्त प्रसंगी भगवत चिंतन करता निवडलेला अभंग मराठी सारस्वताचे मुकुटमणी भागवत धर्माचे प्रणेते भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे महान लढीवाळ भगवत भक्त सकल संत भूषण अनंत कृपाविभूषित आळंदी वल्लभ मुक्त कैबुले तेजोनिधी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या लघु भगिनी ब्रह्मचित्कलादी शक्ती जगत जननी मुक्ताबाई महाराजांचा हा 4 चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा अतिशय महत्वाचा कोट या प्रकरणातील अभंग आज आपल्या समोर ते निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल अभंगाचा शब्दशास्त्र अर्थ असा आहे की मुक्ताबाई महाराज बोलतायत मुंगी आकाशामध्ये उडाली तिने सूर्याला गिळून टाकलं हे इतकं थोर झालं इतकं नवलावपुरीचं झालं की एखाद्या वांज बाईला जसा मुलगा व्हावा अगदी त्याच पद्धतीने हे सगळं झालं छोटासा असणारा विंचू तो पाताळामध्ये जातोय
खाली शेष भगवंताचं चरण वंदन करतोय आणि छोटीशी असणारी माशी ती व्याली, तिच्यापासून घार झाली आणि हे सगळं पाहून मुक्ताबाईला हसायला आली. माशी व्याली, घार झाली, देखोनी मुक्ताई हसली, थोर नवलावो झाला, वांजे पुत्र प्रसवला. अभंगाचा सरळ अर्थ सांगितला. आता झोपायला अडचण नाही, बरोबर. मुक्त कविले तेजुनिधे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज तथा च वैराग्य रास रसज्ञ देहो निवासिना जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सर्वेषां संतानाम आशीर्वादं प्राप्तुं प्रातिवार्षिक स्वरूपेण एतस्मिन् वर्षापि बहु आनंदेन बहु उत्साहेन अहमदनगर जनपदे जामखेड तहसीले एतस्मिन् श्री संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्थायां माऊली फाटा आनंदवाडी एतस्मिन् ग्रामे कार्यक्रमश बहु शोभनम सुंदरम सुष्टुंच नियोजनम श्री हरिभक्तपरायण स्वानंद सुखनिवासी ब्रह्मीभूत शांती ब्रह्म वैराग्य मूर्ती भगवान बाबा तथा च स्वानंद सुखनिवासी वैराग्य मूर्ती वामन भाऊ महाराज द्वयो संतानाम पुण्यतिथी निमित्तेनं परमादरणीय परमश्रद्धेय स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सीतारामजी महाराज महाराज कृपा आशीर्वादेन परमश्रद्धेय परमादरणीय पूज्य पातस्मरणीय अद्वैत वेदांत भास्कर श्रद्धेय श्री गुरुवर्य जंगले महाराज शास्त्रीजी ज्ञानेश्वर आश्रम संस्था डोंगरगन तथा च गुरुवर्य डॉक्टर न्यायाचार्य नामदेवजी महाराज शास्त्रीजी भगवानगढ़ दयोहो महात्मानाम कृपाशीर्वादेन तथा च मम स्नेही गुरुबंधु श्रद्धेय श्री पूज्य विकासजी महाराज वायशे शास्त्री महाराजस्य कुशल मार्गदर्शनेन कार्यक्रमश अतीव शोभनम नियोजन मात्र संजातः अत्र आगत्य मनसि बहु आनंदः जातः प्रसन्नता अभवत् एतेषां सर्वेषां दृष्ट्वा अपि मनसि बहु आनंद जाता न तो केवल सप्ताहस दिनत्रयमाद्य अपि तो अहं जानामि जागर कीर्तनमस्ति इति भवतः उपस्थित्या मनसि प्रसन्नता जातः। अतः कार्यक्रमस्य कृते गुणिचन टाळकर जना अपि अत्र उपस्थिता एव गायकवृन्दा मृदुंगाचार्य अपि बहु सम्यक् उपस्थिता एव तेषु आदरणीय श्री हरिभक्तपरायण इतः प्रारंभं करोमि। श्री हरिभक्तपरायण खोत महाराज कदा आगतवान् अहं न जानामि खोत महाराज कदा आगतवान् इति बहुता कोट बहु सम्यक् अस्ति स्वास्थ्यमपि सम्यक् अस्ति प्रातःकाले बादाम पिस्ते काजु इत्यादिकं खादति वा इति जानामि। आदरणीय खोत महाराज अपि कुतः आगतवान् भगवान् वा वा बाबा मुक्कामात्र एव कालकीर्तनपर्यन्तम् आदरणीय खोत महाराज अपि अत्र आगतवान् सम्यक् कीर्तनं करोति ज्येष्ठ अस्ति आदरणीय श्री खोत महाराज मम समीपम् आगतवन्तः श्रद्धेय श्री ज्ञानेश्वरी कंठभूषणं यस्य भगवानगढे स्थित्वा द्वादश वर्षाणि पर्यन्तं ज्ञानेश्वरी द्वादश दर्शनानि सम्यक् अधीतवन्तः श्रद्धेय श्री दराडे शास्त्री महाराज अपि अत्र उपस्थितः भीमरावजी महाराज दराडे शास्त्री अपि अत्र उपस्थिता एव तस्य कीर्तनं नववादने तिन्तर्वणि ग्रामे तेलंगसे ग्रामे अस्ति एव अधुना स गन्तुमस्ति पञ्चनिमेषपर्यन्तं मात्र तिष्ठति अस्माकं भाग्यं सा अत्र आगत्य बहु सम्यक् गायनं कृतवन्तः। आदरणीय श्री हरिभक्तपरायण दराडे शास्त्री महाराज अपि अत्र उपस्थितः श्री हरिभक्तपरायण गानकोकिला श्रद्धेय श्री देवीदासजी महाराज बरडे अपि बहु सम्यक्तया गायनं करोति आदरणीय देवीदास महाराज अपि अत्र उपस्थितः एव हरिभक्तपरायण श्री सुनीलजी महाराज अपि अत्र उपस्थिता एव सर्वे गुणिजन टाळकरी जनान् दृष्ट्वा अपि मनसि बहु आनंद जातः। शास्त्री महाराज ताळं स्वीकृत्य अत्र अस्ति अतः समयेन स्थातव्यं नो चेत् अत्र एतादृशं बहु सम्यक् अस्ति दण्ड चोपदार महाराजस्य समीपम् अतः अहं समयेन स्थास्यामि। मृदुंगाचार्य बहु सम्यक् मृदुंगवादनं करोति। अत्र अपि श्री संत भगवान बाबा वारकरी गुरुकुल शिक्षण संस्थायां छात्राः पठन्ति ते अपि अत्र उपस्थिता एव बहुविध अस्ति अत्र बालिका अपि अस्ति एव छात्रा अपि बहु सम्यक् अस्ति तस्य मुखं पश्यन्तु कीयत् दृश्यं बहु सम्यक् अस्ति कोऽपि ज्ञानेश्वर महाराज कोऽपि तुकाराम महाराज कोऽपि सावता महाराज
कोपे भगवान बाबा सीताराम महाराज वामन भाऊ आपी येतशी असते इथे आम जाणावी मृदंगाचार्य भाऊ सम्यक मृदंग वादनम करंती आदरणीय श्री हरिभक्तापर्यंत तालम ऋषी ओम महाराज उपनाम किम नन्नवरे आदरणीय श्री ओम महाराज ओंकार महाराज आपी बहु सम्यक कुतः एतादृशम पठितवन्तः बहु सम्यक मृदंग वादनम करोति एकवारं महाराजस्य कृते करतार्णं भवेत् बहु सम्यक मृदंग वादनम करोति हार्मोनियम वादकः मध्ये मध्ये प्रॅक्टिस करणीयं हां चिंता नास्ति आदरणीय श्री हरिभक्तपरायण नाम किं भवता व्हाट इज युअर नेम दाताळ महाराज अत्र मान्यवर उपस्थितः आदरणीय श्री मच्छिंद्रजी महाराज गायकवाड अपि अत्र उपस्थितः सर्वेषां छात्राणां पाठयति स्म अतः आदरणीय श्री हरिभक्तपरायण मच्छिंद्र महाराज अपि अत्र उपस्थितः एव यश रात्रौ कीर्तनम् आसीत् मम गुरुबन्धु डोंगरगण मध्ये वयं त्रयः तत्र एकस्मिन् प्रकोष्ठे एव आसम् आदरणीय श्री हरिभक्तपरायण भागवताचार्य कीर्तन केशरी पूज्य श्री प्रवीणजी महाराज सातपुते आदरणीय महाराज अपि अत्र उपस्थितः एव हे उक्तवान श्व स्थास्यामि आद्य तस्य कीर्तनं निवासे मध्ये आसीत् किन्तु तत्र न गन्तवन्तः कीर्तनं श्रोतुम् आदरणीय महाराज अपि अत्र उपस्थितः एव अतः सर्वेषाम् अभिवादनं करोमि भगवतः ज्ञानेश्वर महाराजं तुकाराम महाराजं प्रणिपातं करोमि श्रद्धेय भगवान बाबा वामन भाऊ सीताराम महाराजं प्रणिपातं कृत्वा अहं कीर्तनस्य प्रारम्भं करोमि विठ्ठल विठ्ठल समयाप्याधिक जातः अष्टवादनम चालू देऊ का 9 वाजेपर्यंत असंच कारण मी इंग्लिश मध्ये बोलतोय बरोबर मग कन्नड का गुजराती संस्कृती क्या बात है नाही संस्कृत म्हणता आलं तरी संस्कृती म्हटले तरी क्या बात है वा एवढं म्हटले तरी मी मला आळंदीवरून आल्याचं भाग्यवान समजेल की या वाडी आनंदवाडीमध्ये इतके सुज्ञ आहेत की त्यांनी ही भाषा संस्कृत आहे हे सांगितलं वा क्या बात है वा आणि असं मला वाटतंय की हा कार्यक्रम स्वर्गात चाललाय की काय इतकं विलोभनीय नियोजन एक आमच्या शास्त्री महाराजांकरता जोरदार टाळ्या वाजूयात पैसे कोणी देईल पैशासाठी दाते उभा राहतील कार्यक्रम उभा राहील पण इतकं सुंदर आखीव रेखीव नियोजन हे फक्त आमच्या वैश्य शास्त्री महाराजांनीच करावं आणि म्हणून खरोखर आपण भाग्यवान आहात क्या बात है माझी कन्नड समजली ना अगोदरची इंग्लिश मध्ये होतो ना मग हवा एवढं तुम्ही फक्त लक्षात ठेवा बाकी मग मी सांभाळून घेतो आणि प्रवीण महाराज मला अचानक सरप्राईजच मी रूम मध्ये गेल्याच्या नंतर त्यांना पाहिल्यावर मी मिठीच मारली आम्ही जवळजवळ 12 वर्षानंतर भेटतोय 12 वर्षानंतर फार लाडके होते ते आमचे डोंगरगणला आम्ही शिकायला होतो तेव्हा फार छोटे होते 7वी मध्ये होते काय सुंदर कीर्तन करताय सध्या महाराष्ट्र विदर्भामध्ये संजयजी महाराज पाचपोर यांच्या नंतर आदरणीय प्रवीणजी महाराज सातपुते वारकरी संप्रदायाचं नेतृत्व तिकडे 4-5 जिल्ह्यामध्ये करतायत किती गोड स्वभाव कीर्तन झाल्याच्या नंतर माणूस जेवायला सुद्धा थांबत नसतो ते प्रेमा खातर आज दुसऱ्या दिवशी थांबलेत आणि आता आमचे मावळातून संजयजी महाराज उपस्थित आहेत कुठे आहेत असं आज त्यांचा वाढदिवस पण आहे क्या बात आहे महाराजांना शुभम भवतु जन्मदिनम जीवेत शरद शतम विजयी भव सर्वत्र सर्वदा दूरदागतवन रात्रवाम कोळवण मध्ये अस्मी मावळ मध्ये मुळशी मध्ये भवन अत्र असते भाग्य असते मी संस्कृत मध्ये का बोललो आहे का मला माझा उद्देश क्लिअर करू द्या अभंगाकडे यायचंय अभंग फार सोपा आहे बरोबर ना अभंगाकडे यायचंय संस्कृत का बोललो ते सांगायचंय भाऊबाबांच्या जीवन चरित्राकडे प्रकाश टाकायचा ऐका मी संस्कृत मध्ये प्रास्ताविक केलं बऱ्याच जणांनी संस्कृत बोलणारी व्यक्ती पहिल्यांदा पाहिली असेल संस्कृत भाषेमध्ये प्रास्ताविक केला ऐका या भाषेमध्ये बोलण्याचा माझा प्रामाणिक उद्देश मला पुढे ठेवून अभंगाकडे येऊ द्या ऐका संस्कृत भाषेमध्ये प्रास्ताविक केलं याचा मुख्य उद्देश मला हा तुमच्या समोर ठेवायचा नाही की मला संस्कृत भाषा बोलता येते संस्कृत बोलण्यामध्ये माझा दुसरा उद्देश मला तुमच्या समोर ठेवायचा नाही की मी संस्कृत भाषेमध्ये डॉक्टरेट संपादित केली संस्कृत भाषा बोलण्यामध्ये मला तिसराही उद्देश तुमच्या समोर ठेवायचा नाही की मी संस्कृत शिकवण्याकरता 2 देशात जाऊन आलो तुम्ही म्हणाल महाराज हे सांगायचं नाही हे ठेवायचं नाही ते ठेवायचं नाही सगळं सांगत बसले कळू द्या ना सध्या महाराष्ट्राला किंवा याला की आमच्या पूज्य गुरुवर्य
जंगले महाराज शास्त्रीजी महाराजांचे विद्यार्थी देश विदेशात सुद्धा जातात संस्कृत शिकवण्याकरता, ही सुद्धा गोष्ट लक्षात आली पाहिजे. ऐका, संस्कृत बोलण्याचा माझा मुख्य उद्देश ठेवून मी अभंगाकडे येतो. या भारतभूमीची अस्मिता होती, या भारतभूमीची तेजस्वी दिव्य परंपरा होती की या भारत देशामध्ये लहान मुलगा असेल, ज्येष्ठ व्यक्ती असेल, मोठी व्यक्ती असेल, लहान व्यक्ती असेल, सगळे संस्कृत भाषा ज्या भाषेमध्ये संवाद करत होते, इसवी सन 8व्या शतकापर्यंत समग्र भारत देश ज्या दिव्य भाषेमध्ये संवाद करत होता, त्या विश्वातली विलोभनीय भाषा म्हणजे आपली संस्कृत भाषा. विठाला 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 8 फेब्रुवारी 1835 साल लक्षात ठेवा. 8 फेब्रुवारी 1835 लंडनच्या पार्लमेंटमध्ये मॅकेले नावाचे सद्ग्रस्त उभा आहेत. 8 फेब्रुवारी 1835 2 फेब्रुवारी 1835 लंडनच्या पार्लमेंटमध्ये मॅकेले नावाचे सद्ग्रस्त उभा आहेत. त्यांना विचारण्यात आलं, भारतावरती अधिराज्य गाजवायचं असेल तर तुमच्याकडे कोणती योजना आहेत? 18 वर्ष तुम्ही समग्र भारत देश फिरलायत, अशी कोणती योजना आहे की भारताला गुलाम करायचं असेल तर असं कोणतं लिखाण तुमच्याकडे आहे? एकाही क्षणाचा विलंब न करता त्या सत्पुरुषाने सांगितलं, भारताला जर गुलाम करायचं असेल, भारतावर जर अधिराज्य गाजवायचं असेल तर भारताची एज्युकेशन सिस्टीम नष्ट करा, भारताची गुरुकुल पद्धती नष्ट करा. किती गुरुकुल आहेत भारत देशामध्ये? तो म्हटला 18 वर्ष भारत देश मी चारही दिशेला फिरलो, मी काढलेला आकडा सांगतोय. 1835 मध्ये लंडनच्या पार्लमेंट मध्ये बोलतोय की भारतावरती जर राज्य करायचं असेल तर गुरुकुल नष्ट करा. किती गुरुकुल आहेत? त्याने सांगितलेला आकडा सांगतो. तो बोलतोय भारत देशामध्ये 7,32,000 गुरुकुल भारत देशामध्ये कार्य करतात. 7,32,000 गुरुकुल भारत देशात कार्य करतायत. कधी? 1800. जागा आहेत ना सगळे? महाप्रसाद आहे ना नंतर उत्तर देत चला. 1835 ला बोलतोय की भारत देशामध्ये 7,32,000 गुरुकुल आहेत. काय शिकवलं जातं गुरुकुलमध्ये? त्याने सांगितलं भारतीय लोक इतके ग्रेट आहेत, इतके हुशार आहेत की अंतरिक्ष खगोल विज्ञान भारतीय लोकांना इतका अद्भुत पद्धतीने माहिती आहे की ते 1 वर्ष अगोदर त्यांना हे कळतंय की चंद्रग्रहण कधी आहे, सूर्यग्रहण कधी आहे, हे 1 वर्ष अगोदर त्यांना कळतंय. आणि मला सांगायला स्वाभिमान वाटेल की जे नासाला कळण्याकरता 8 दिवस अगोदर आणि अरबो खरबो रुपये खर्च करावे लागतात आणि मग नासा सांगते सूर्यग्रहण कधी आहे, त्याचा टाइम, मध्य आणि मोक्ष. अहो, तो 1 वर्ष अगोदर एकही उपकरण हातामध्ये नसताना केवळ एक गणिती पद्धतीने केवळ 50 रुपयामध्ये ज्या लोकांना माहिती असते, 1 वर्ष अगोदर म्हणजे पाडव्याच्या दिवशी त्या भारत देशातले सगळ्यात ग्रेट लोक म्हणजे वैदिक सत्य सनातन हिंदू धर्मातली मंडळी. किती रुपयामध्ये तुम्हाला माहिती असते? बोला बोला लवकर बाबा. 50 रुपयाच्या पंचांगाने माहिती असते, जे नासाला कळण्याकरता अरबो खरबो रुपये खर्च करावे लागतात. तो पंचांग खगोल शास्त्रातला इतका अद्भुत ग्रंथ आहे. भारतामध्ये कुठे आहे हे तुम्ही तुमचंच ठरवा. अवघड परिस्थिती आहे आपली. खगोल शास्त्रातला अंधश्रद्धेचा टिंगल टवळीचा विषय म्हणून त्या ज्योतिषशास्त्राकडे आपण पाहतो. जगातला सगळ्यात ग्रेट सायंटिफिक तत्वज्ञान या भारतीय लोकांकडे आहे, होतं आणि असणार आहे. फक्त त्याची जर किंमत आपल्याला राहिली नाही तर हे सगळे पाश्चात्य लोक भारतीय इंडियन फिलॉसॉफीला आत्मसात करतायत. आणि जर का त्यांनी हे सगळं उचललं की तुमच्याकडे काहीच राहणार नाही, तुम्ही फक्त वरातीमध्ये नाचणार बास, याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काहीच नसणार. विठाला विठाला एवढी ग्रेट फिलॉसॉफी भारतीय तत्वज्ञानामध्ये आहे. आज 40 देशातील 254 विश्वविद्यालयामध्ये संस्कृत शिकवायला कंपल्सरी केली 2014 पासून. 40 देशातील 254 विश्वविद्यालयामध्ये संस्कृत शिकवणं कंपल्सरी आहे. ते संस्कृत शिकवतायत. माझ्याकडे बातमी आहे, 40 देशातील 254 विश्वविद्यालय, एक विश्वविद्यालय 200 एकर मध्ये आहे. एवढे भव्यता, एवढी दिव्यता भारतीय तत्वज्ञानाची आहे. ते सगळे संस्कृत शिकवतायत. 14 डिसेंबर 2008 म्हणजे साधारणतः 50 वर्षापूर्वी, बरोबर. थंडी जास्तच आहे का इकडे? मग
14 डिसेंबर 2008 म्हणजे साधारणतः 80 वर्षापूर्वी, बरोबर? मग जाऊ द्या, कीर्तन झाल्यावरती सांगा. अमेरिकेमध्ये सेटल हॉल युनिव्हर्सिटी आहे. ज्या युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले, युनिव्हर्सिटी बंद पाडली. विद्यार्थ्यांना विचारण्यात आलं, तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये का येत नाहीत, का प्रवेश घेत नाहीत? विद्यार्थ्यांनी सांगितलं, ज्या दिवशी तुम्ही आम्हाला भारतीय तत्वज्ञान शिकवाल, ज्या दिवशी तुम्ही आम्हाला भगवद्गीता शिकवाल. सामान्य का भगवद्गीता? भगवद्गीता इज द मॅनिफेस्टेशन ऑफ द परफेक्शन ऑर्डिड इन मॅन. मनुष्याच्या ठिकाणी आधीच्याच विद्यमान असलेल्या पूर्णत्वाची अभिव्यक्ती म्हणजे खरी भगवद्गीता. ती ज्या दिवशी तुम्ही आम्हाला शिकवाल, आम्ही युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेऊ, असा जगविख्यात सिद्धांत मांडल्याच्या नंतर तिथला स्टाफ गडबडून गेला. 4 दिवस युनिव्हर्सिटी बंद होती. भारतातून शिक्षक बोलावण्यात आले आणि आपल्याला आश्चर्याचा धक्का बसेल की पहिल्याच वर्षी अमेरिकेसारख्या देशामध्ये सेटल हॉल युनिव्हर्सिटीमध्ये भगवद्गीता शिकवायला प्रारंभ केला आणि पहिल्याच वर्षी 1128 विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं. 1128 विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं. थोडंसं विको. तुम्हाला आनंद नाही झाला का? अमेरिकेमध्ये 1128 विद्यार्थी भगवद्गीता शिकण्याकरता ऍडमिशन घेत. जास्त जेवण करून आलेत का सगळे? मग तुम्ही टाळी वाजवली नाही, तुम्हाला स्वाभिमान जागृत झाला ना का? बाहेर अमेरिकेमध्ये भगवद्गीता शिकवलं जाते मॅनेजमेंटच्या माध्यमातून. MBAच्या सिलेबसमध्ये वेदांत शास्त्र शिकवलं जात आहे, पंचतंत्रातले श्लोक शिकवले जात आहेत. काय दिव्यता या परंपरेची. पण आपल्या केवळ उदासीनतेमुळे या सगळ्या गोष्टी तिकडे चालल्या आहे का? इंडियन एज्युकेशन ऍक्ट नावाचा कायदा इंग्रजांनी तयार केला. भारतातले गुरुकुल सगळे नष्ट केले, जाळण्यात आले, शिक्षकाला मारण्यात आलं आणि 7 लाख पुस्तकं घेऊन आज जर्मनकडे आपले 7 लाख पुस्तकं आहेत. 100 मीटर आणि 56 किलोमीटरचा बोगदा आहे, ज्या बोगद्यामध्ये ग्रंथ संपदा अत्यंत व्यवस्थित पद्धतीने ठेवलेली आहे. आज तुम्हाला ते ग्रंथ पाहायचे असतील तरी देखील डॉलर मोजावे लागतात. आता तिथे तुमचा अभ्यासासाठी तर देणारच नाहीत, पण ते पाहण्यासाठी सुद्धा तुम्हाला काहीतरी पैसे मोजावे लागतील. 40 देशातील 254 विश्वविद्यालय संस्कृत शिकवलं जात आहे. 2034 मध्ये टॉकिंग कॉम्प्युटर येते, ते संस्कृत भाषेत येत आहे आणि जग ज्या भाषेचा गुणगौरव करतोय आणि आम्ही शिकवतोय जॉनी जॉनी. पुढे काय? अरे वा, इकडे पण आलं आनंदवाडीकडे आश्रमापर्यंत, इकडे पण आलं जॉनी जॉनी. यस बापा, मला वाटलं तर आमच्या तिकडे असला आनंदी साईडकडे, पण इकडे पण जॉनी जॉनी आलं. वा, शिकवत बसा जॉनी जॉनी, काय अडचण नाही. ते तिकडे शिकवता शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा. एक खंत व्यक्त करतो, अभंगाकडे येतो. विद्यार्थी विचारतील, मुलं विचारतील, मुलगा विचारेल, बाबा मला संस्कृत भाषेचा अभ्यास करायचा आहे. खाली मान घालून सांगावं लागेल, बाळा भारतामध्ये संस्कृत शिकवलं जात नाही, तुला जर्मन मध्ये जावं लागेल, कारण जर्मन मध्ये लहान लहान मुलं संस्कृत मध्ये बोलतात. मुलगा विचारेल, बाबा मला भगवद्गीता अभ्यासायची. खाली मान घालून सांगावं लागेल, बाळा भारतामध्ये भगवद्गीता शिकवलं जात नाही, तुला अमेरिकेमध्ये जावं लागेल. मुलगा विचारेल, बाबा मला उत्कृष्ट पखवाज शिकायचा आहे. खाली मान घालून सांगावं लागेल, बाळा भारतामध्ये पखवाज, योगा, आयुर्वेद सगळं बाहेरच्या देशात शिकवलं जात आहे. ही परिस्थिती थोड्या दिवसामध्ये येऊ नये याकरता फक्त संस्कृत मध्ये प्रास्ताविक केलं, दुसरा कोणताच उद्देश नव्हता. चला अभंगाकडे वळूयात. विठाला भगवान बाबा आणि वामन भाऊंच्या पुण्यतिथीचा हा कार्यक्रम सुरू आहे. उभ्या महाराष्ट्रामध्ये वामन भाऊ आणि भगवान बाबांच्या पुण्यतिथी निमित्त जवळजवळ 4000 सप्ते सध्या चालू आहेत. 4000 सप्ते चालू आहेत. हा केवढा मोठी दिव्यता आहे भाऊंच्या आणि बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने. सामान्य व्यक्तिमत्व होऊन गेले नाही. महाराज मराठवाड्याच्या भूमीमध्ये पूज्य स्वानंद सुखनिवासी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ज्यांनी अध्ययन केलं, बंकर स्वामी महाराजांच्या कृपा क्षेत्रामध्ये ज्यांचं अध्ययन झालं, ते वारकरी संप्रदायातले हे 2 रत्न किती तेजस्वी, किती दिव्य आहेत, किती भव्य आहेत. आज खरोखर समाधान वाटतं की इथं बाबांच्या मूर्ती आहेत, माऊली ज्ञानोबराय तुकोबरायांच्या मूर्ती आहेत, पलीकडे सीतारामगडवरती सीताराम महाराजांची समाधी आहे, या भागातलं वैभव आहे. गीते बाबा आहेत, डिघोचे गीते बाबा आहेत, तिकडे खंडोजी बाबा होऊन गेले. एक युगा पुरुषाने ही सगळी परंपरा जतन केली, कारण ही महाराष्ट्राची परंपरा इतकी दिव्य आहे, ग्रेट आहे, कारण ही संत परंपरा आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. ज्यावेळेस स्वामी विवेकानंद महाराष्ट्रामध्ये आले, लोकमान्य टिळकांना भेटल्याच्या नंतर स्वामी विवेकानंदांच्या मुखातले गौरव उद्गार आहेत की महाराष्ट्र इज वन ऑफ द इंडियन स्टेट विच हॅज लॉंगेस्ट स्पिरिच्युअल हेरिटेज. इट इज द लँड ऑफ संत.
इट इज द लँड ऑफ ग्रेट वॉरियर्स. ही शूर आणि वीरांची भूमी आहे. इथल्या देशाला आणि कुळाला पवित्रता आहे. जगदूर तुकोबराय वर्णन करतात. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, ज्या अशा उत्तम आणि पवित्र कुळामध्ये जन्मलेले वामनभाऊ भगवान बाबा, त्यांच्या पुण्यतिथीचा हा महोत्सव. आज जो अभंग मी निवडलेला आहे तो मुक्ताबाई महाराजांचा आहे. या अभंगाचा भाऊ बाबांच्या जीवनाशी काय संबंध आहे ते सुद्धा कनेक्शन तुम्हाला ज्ञानेश्वर माऊली विठोबा रखुमाई नंतर लक्षामध्ये येईल. आज कूट या प्रकरणातील अभंग आपल्या समोर ते निवडलेला आहे, मुक्ताबाईंचा आहे. मुक्ताबाई महाराजांचे दोन शब्द वारकरी संप्रदायाला विशेषत्वाने परिचित आहेत. एक पहिला आहे कच्चा आणि दुसरा आहे कोरा. कच्चा आणि कोरा. कोरा कोणाकरता म्हटले? नामदेव महाराजांकरता, बरोबर. मग कोरा कोणाकरता म्हटले? चांगदेव महाराजांकरता. आणि कच्चा कोणाला म्हटल्या? नामदेव महाराजांना. नामदेव महाराजांना कच्च ठरवणं आणि चांगदेव महाराजाला 1400 वर्षाचे तप्ततीर रहिवाशी एवढी साधना करून सुद्धा त्यांना कोरं ठरवलं. ते मुक्ताबाईंचा अधिकार किती आहे. अहो त्या जगत जननी आहेत, निळूबाई वर्णन करतायत. त्या सगळ्या देवांच्या जगत जननी आहेत. मुक्ताबाई ज्ञानाधिपती कळा, मुक्ताबाई ज्ञानाधिपती कळा, मुक्ताबाई ज्ञानाधिपती कळा, मुक्ताबाई ज्ञानाधिपती कळा. फक्त 6 मारायचे, रन आणि 4 आता नाही बरं का, फक्त 6. आपल्याकडे वेळ कमी आहे, बरोबर प्रमाणात टाकायचं चालय. मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा आद्यत्रय जननी देवाची, हे मला अपेक्षित होतं. ती आद्यत्रय जननी सगळ्या देवांची जननी आहे. मुक्ताबाई महाराजांचा कूट या प्रकरणातील अभंग आहे. अभंगाचं स्वरूप काय आहे? कूट कूट म्हटलं की 3 प्रकार येतात. पहिला आहे अर्थकूट, दुसरा आहे शब्दकूट आणि तिसरा आहे दृष्टकूट. अर्थकूट, शब्दकूट, दृष्टकूट. तुम्ही म्हणाल महाराज हे काय प्रकार आहेत? ज्याच्यामध्ये शब्द सोपे आहेत, अर्थ अवघड आहे, त्याला म्हणतात अर्थकूट. ज्याच्यामध्ये शब्द अवघड आहेत, अर्थ प्रचंड सोपा आहे, त्याला म्हणतात अर्थकूट. आणि ज्याच्यामध्ये दोन्ही अवघड आहे त्याला म्हणतात दृष्टकूट. पती जन्मला, पुढे काय? मी झाले तयाची. मला सांगा, पती माझ्या उदरी जन्मला, असं उदाहरण तरी जगामध्ये पाहायला मिळतंय का? मी तयाची नवरी झाले, असा पती माझ्या उदरातून जन्माला आलाय असं उदाहरण आहे. मला सांगा माता भगिनी, मुलगा अधिक आई आधी, लवकर लवकर वेळ कमी आहे बरं का. मुलगा अधिक आई आधी, मुलगा अधिक आई आधी, काहीतरी उत्तर देऊन मोकळे हो ना. मुलगा अधिक आई आधी, आई आधी. क्या बात आहे. अहो आई नसेल तर मुलगा होईल कसा? बरोबर, साधं गणित आहे का नाही? म्हणून आई आधी, बरोबर. ननवरे महाराजांचं लग्न झालं. आता मला माहिती नाही झालंय का नाही ते. ओ महाराज, नाही झालं ना, आम्हा सगळ्यांना बोलवा. प्रवीण महाराज पुसद वरून येतील, टेन्शन घेऊ नका. वा. आणि आनंदवाडीतून तसं जाऊ देऊ नका महाराजांना. हा, तेच हसायला लागले लोक, हसायला तयार नाहीत, ती नको म्हणतात. ओके, काही अडचण नाही. लग्न झालं महाराजांचं. महाराजांच्या पत्नीला मुलबाळ नाही, तिला कोणी आई म्हणेल का हो? त्यांना कोणी आई म्हणेल का? बिलकुल नाही.
त्यांना आई केव्हा म्हणतील, जेव्हा अगोदर मुलगा किंवा मुलगी आणि मग त्यांच्या पत्नीला आई, तोपर्यंत ती बाईच. बरोबर, साधा नियम आहे. मग मुलगा अधिक आई आधी. माता भगिनी, तुम्ही फक्त आई आई म्हणत चला, काही टेन्शन घेऊ नका. सोपे सोपे प्रश्न आहेत या पाठीमागे. चांगदेव महाराजांना कोरा मुक्ताबाई महाराज ठरवत आहेत, यांना हे करतायत दृष्टकूट, ज्याच्यामध्ये दोन्हीही अर्थही अवघड आहे आणि शब्दही अवघड आहे, त्याला दृष्टकूट म्हणतात. आणि ज्याच्यामध्ये शब्द सोपे आहेत पण अर्थ प्रचंड अवघड आहे, त्याला अर्थकूट म्हणतात. पती जन्मला माझे उदरी. पण ज्याच्यामध्ये शब्द सोपे आहेत, अर्थ अवघड आहे, आज अभंग त्याच प्रकारामध्ये बसतोय की जो अर्थकूट मध्ये बसतोय. काय अक्षर आहेत, काय शब्द आहेत, अर्थ अवघड आहे पण शब्द सोपे आहेत. अभंगाचं पहिलं चरण. मुंगी उडाली आकाशी, मुंगी उडाली आकाशी, हो मुंगी उडाली आकाशी, मुंगी उडाली आकाशी, तिने गिरे सूर्यासी, तिने गिरे सूर्यासी, रनवला उडाला, रनवला उडाला, हो सगळी मंडळी जर बाजूला केली, प्रवीण महाराज हे सगळे गाणारे वाजवणारे बाजूला केले, तिथं काय करावं लागेल आपल्याला? मच्छिंद्र महाराज काय करावं लागेल? प्रवचनच करावं लागेल ना, इथंच नाही. मग आज कीर्तन कोणामुळे? ह्या सगळ्या गुरुजन गायक वादकामुळे. इथंच नाही, उभ्या महाराष्ट्रामध्ये कीर्तन परंपरा जतन केली, ते उत्कृष्ट गायक आणि वादन मंडळीने जतन केली. वा, अशा टाळ वाजल्या तर त्यांचा उत्साह वाढेल ना महाराज. आमच्या ओम महाराजांची तब्येत अजून जास्त होईल ना. कोट फार छान घेतला तुम्ही, आता कुठून घेतला काय माहिती नाही, जाताना घेऊन जावं लागेल तुमचं. हां, या पाठीमागे मुंगी उडाली आकाशी, तिने गेले सूर्यासी, या पहिल्या चरणामध्ये मुक्ताबाई महाराज सांगतात, छोटीशी असणारी मुंगी तिने आकाशामध्ये झेप घेतली आणि सूर्याला गिळलं. व्यवहारामध्ये असं पाहायला मिळत नाही की मुंगी आकाशामध्ये उडू शकत नाही. मुंगी उडणं शक्य आहे का? बिलकुल नाही. उडणं हा धर्म मुंगीमध्ये येत नाही. मुंगी आकाशात उडू शकतच नाही. बरं, उडाली, तिने सूर्याला गिळलं. मला सांगा, मुंगी केवढी असते? मुंगी लवकर लवकर मला भाऊबाबांच्या चरित्राकडे पण यायचंय. मुंगी केवढी असते? एवढी मोठी पांढरी असते. बरोबर माता भगिनी, मुंगी एवढी असते. मग केवढी असते? छोटीशी. आज आम्ही टेक्नॉलॉजीच्या बाबतीत इतके विकसित झालो, मायक्रो टेक्नॉलॉजीकडून नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही आता सध्या आहोत. पूर्वीचा कॉम्प्युटर रूम एवढा होता, आता तो इतका छोटा छोटा होत होत आमच्या मोबाईल मध्ये आला. तोही मोबाईल थोड्या दिवसामध्ये 2030 नंतर मोबाईल ज्याच्या हातात असेल त्याला वेड ठरवलं जाईल, कारण आता ते बॉडीमध्ये कुठेतरी छोटीशी चिप यायला लागली. मोबाईल आता वापरणं बंद होईल. जग इतकं टेक्नॉलॉजीच्या बाबतीत पुढे चाललंय. मायक्रो टेक्नॉलॉजीकडून आम्ही नॅनो टेक्नॉलॉजी मध्ये आलोत. मला मुंगीकडे जायचंय पुन्हा. शास्त्रज्ञ म्हणतात, ज्यावेळेस झेप्टो टेक्नॉलॉजीचा शोध लागेल त्यावेळेस ती परमशक्ती आम्हाला वश होईल. आम्ही ठरवू त्या दिवशी थंडी पडेल, आम्ही ठरवू त्या दिवशी ऊन पडेल, आम्ही ठरवू त्या दिवशी पाऊस पडेल. मी तर म्हणतो ते तर तुम्हाला शक्यच नाही, कारण ते काही तुमच्या टेक्नॉलॉजीमध्ये येणारी शक्ती आहे का? ती साधनेने, योगाच्या तपाच्या बलानेच त्या ईश्वर तत्वाची प्राप्ती होते. आणि म्हणून उपनिषद वर्णन करतायत की अनोरण्यन महतो मय्यान आत्मस्य जंतुर्निहतो गुहायाम तमाकृतो पश्यते वीत शोके धातु प्रसादान महिमान आत्मनः. ब्रह्म इज द बिगर दॅन द बिगेस्ट and smaller than the smallest that you can imagine. तुम्ही कल्पना करा, ते तत्व अत्यंत व्यापक आहे. आणि सूक्ष्माची कल्पना करा, ते तत्व अत्यंत सूक्ष्म आहे. या पाठीमागे नॅनो टेक्नॉलॉजी मध्ये सध्या आपण आहोत. आणि शास्त्रज्ञ नॅनो कण वापरून सध्या कापड बनवत आहेत, जे कधी फाटणार नाही, जे कधी
मळणार नाही, त्याला इस्त्रीची गरज पडणार नाही. थोड्या दिवसात बाजारात कापड येणार आहे. माता भगिनी तर फार खुश झाले असतील, असं कापड कधी येतंय. त्यात तर महाराज मंडळीच्या पत्नी तर फार खुश झाले असतील, लवकर लवकर कापड येऊ द्या. त्यांचे पांढरे कपडे धुवून धुवून फार अवघड परिस्थिती आहे. असं नाही ना विकास महाराज, वॉशिंग मशीन घेतलेलं आहे घरी संस्थेमध्ये. त्यामुळे तुमची तब्येत अशी होत चालली, ताई अशा होत चालल्या. तेव्हा तुम्ही आता पांढरे कपडे वापरायचे बंद करा. पण ते महात्मे असे आहेत महाराज, कुठेही जाऊ द्या, त्यांनी आतापर्यंत पॅन्ट शर्ट कधी घातले नाही. म्हणून हे वैभव आहे संप्रदायाचं, खरं वैभव आहे, खरं दिव्यत आहे. खरोखर आपल्या भागाचं भाग्य आहे. अशी माणसं आपल्या परिसराला लाभतायत, मिळतायत. खूप आनंदाची गोष्ट आहे. डोंगरगडला असताना महाराज आजकाल श्लोक म्हणायचे. 700 श्लोक प्रवीण महाराजांचे त्यांचे खणखणीत पाठ असायचे. 18 अध्याय गीतेचे केवळ 5-6 महिन्यामध्ये 700 श्लोक पाठ केले होते आणि 1000 अभंग पाठ करून घेतले होते. एवढे अभ्यास त्यांनी आश्रमामध्ये केला. त्यांच्या बॅचचे टॉपर आदरणीय प्रवीण महाराज आणि शास्त्रींच्या बॅचचे टॉपर विकास शास्त्री महाराज. खरोखर आज मी मला भाग्यवान समजतोय की दोघं इकडे आहेत. पण तेवढा धाक पण माझ्या मनामध्ये आहे. ते बसलेत ना, ते एवढे सोपे नाहीत मच्छिंद्र महाराज. ती विभूती ब्रह्मसूत्र झालेलं आहे त्यांचं. हे ब्रह्मसूत्र आपण नावं सुद्धा ऐकलेलं नाही, ते तेवढे बसले आहेत. यांनी जर ओरिजिनल मांडायला सुरुवात केली ना कीर्तनामध्ये, तर तुम्ही म्हणाल यांच्या तारखाच नको. हे आपलं सर्वसामान्य पद्धतीने कीर्तन करतात. आपल्यामध्ये ओरिजिनल न्याय, वेदांत, मीमांसा, योग दर्शन, बौद्ध दर्शन हे सगळं जर मांडायला सुरुवात केली, फिलॉसॉफी मांडली, तर आपला अवघड होईल, आपल्या डोक्याचा गोविंद्या होईल. बरोबर मराठवाड्यातल्या भाषेमध्ये या पाठीमागे. आणि म्हणून मला सांगा, मुंगी छोटीशी आहे, ती नॅनोमीटर्स मध्ये भरली तर ती भरते 50,000 नॅनोमीटर्स. बरोबर. आता ते किती आहे ते तुम्ही तुमचं ठरवा. बरं, ती आकाशामध्ये उडाली, तिने सूर्याला गिळलं. ती आकाशामध्ये उडू शकते का? सूर्य आणि पृथ्वीचा अंतर किती आहे? मग जर मुंगी आकाशात उडू शकत नाही आणि ती जर सूर्याला गिळू शकत नसेल, तर मग मुक्ताबाई महाराज असं का म्हणताय की मुंगी उडाली आकाशी, ती आकाशामध्ये उडाली आणि तिने सूर्याला गिळलं. विठाला याच्यातला लाक्षणिक अर्थ घ्यावा लागेल. आहे तसा शब्दशः अर्थ घेऊन अर्थ जुळणार नाही. कारण मुंगी उडणं शक्य नाही, तिने सूर्याला गिळणं शक्य नाही. पण कधी कधी असं होतं ना महाराज, मुंगीसारखे असणारा छोटेशे माणसं पण जगविख्यात कर्तृत्व करून जातात, सूर्याला सुद्धा गिळतात, म्हणजे जगविख्यात कर्तृत्व करून जातात. ज्यावेळेस भगवान बाबा कौतिकाबाई आणि तुबाजी पाटलांच्या पोटी जन्माला आले, सुपे सावरगाव, तारीख होती 19 जानेवारी 29 जुलै 1896 ला भगवान बाबांचा जन्म झाला. सुपे सावरगाव मध्ये 108 दिवे लागले होते. गावामध्ये 100 वाण्यामध्ये 108 दिवे लागले होते. अद्भुत चमत्कार पाहायला मिळाला. ग्रामस्थांना 5 भाऊ होते, 3 बहिणी होत्या. आबाजी छोटेसे, लहानपणी त्यांचं नाव आबाजी ठेवलं. छोटेसे आबाजी मोठे व्हायला लागले, गुरं ओळायला गेले, शाळेत जायचंय. त्या गावामध्ये फक्त 2रीचा वर्ग होता. 2रीपर्यंत शिक्षण झालं. पुढचं शिक्षण होण्याकरता काय करावं म्हणून त्यांच्या मामाचं गाव लोणी वारणी शिरूर तालुक्यामध्ये, तिथे पाठवलं. 2 वर्ष तिथलं शिक्षण पूर्ण झालं. 4थी इयत्तेपर्यंत शिक्षण झाल्याच्या नंतर पुढच्या शिक्षणाकरता काय करायचं म्हणून पारंपरिक व्यवसाय तो म्हणजे गुरं सांभाळणं, गायी सांभाळणं, गुराखी होड. म्हणून भगवान बाबांना ती ड्युटी लागली. भगवान बाबांना ती ड्युटी लागल्याच्या नंतर त्या गुराकडे गेलेले आहेत. दिघोळवरून गीते बाबांची दिंडी पंढरपूरला चालली. ज्ञानोबा तुकारामचा जय घोष भगवान आबाजींच्या कानावरती पडला. दिंडीचा नाद त्यांच्या कानावरती पडला. हा असा अद्भुत आवाज कोणता आहे? दिंडीमध्ये आपल्याला जायचंय, पंढरपूरला जायचंय म्हणून गुराकाचा जनावरांचा विचार केला नाही. छोटेसे असणारे आबाजी त्या दिंडीमध्ये सामील झाले. पंढरपूरच्या दिशेने निघून गेले. घरी आबाजी पाटलाला, तुबाजी पाटलाला माहिती नाही, कौतिकाबाईंना माहिती नाही, ग्रामस्थांना पण माहिती नाही. संध्याकाळी ज्यावेळेस गुरं गावाकडे आले, मित्राने सांगितलं की आबाजी पंढरपूरला दिंडीमध्ये निघून गेले. तिकडे परिस्थिती, छोटेशे आबाजी सगळ्यांची सेवा करतायत. पंढरपूरमध्ये दिंडी पोहोचली. ज्यावेळेस गीते बाबांचा पंढरपूरमध्ये गेल्याच्या नंतर माळ घालण्याचा आग्रह केला आबाजींनी. बाबांनी त्यांना माळ घातला आणि आबाजींनी विचारलं, बाबा हे माळीमध्ये 108 मणीच का आहेत? माळ का घालायची? बाबांनी सांगितलं, माळ घालणं ही खूप शुभ आहे, पवित्र आहे. माळेमध्ये 108 मणी का असावेत? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, गीते बाबा किती अभ्यासू होते. त्यांनी सांगितलं, माळेमध्ये 108 मणी असल्याचं गणित तुला सांगतो म्हटले.
आपल्याकडे नक्षत्र 27 आहेत आणि त्या प्रत्येक नक्षत्राचे 4 चरण आहेत. 27 गुणिले 4 इज इक्वल टू, मोबाईल काढून कॅल्क्युलेटर मध्ये हिशोब करा ताबडतोब, किती? 108. म्हणून माळेमध्ये 108 मणी आहेत. बाबा 108 मणी माळेमध्ये का आहेत? गीते बाबांनी सांगितलं माळेमध्ये 108 मणी असल्याचं कारण हे शरीर जे आहे ते 36 तत्वाचं आहे. 36 तत्वाचं शरीर आहे आणि 3 गुणाने युक्त आहे. सत्व, रज आणि तम. 36 गुणिले 3 इज इक्वल टू 108. म्हणून माळेमध्ये 108 मणी आहेत. बाबा 108 मणी काय असावेत माळेमध्ये? त्यावेळेस गीते बाबांनी सांगितलं 12 राशी आहेत आणि 9 ग्रह आहेत. 9 ग्रह 12 राशी बरोबर फिरतायत आणि 12 राशीमधून सगळा प्रवेश चालतो. म्हणून 12 गुणिले 9 किती? 108. आपल्याकडे उपनिषद 108 होऊन गेले आणि माऊली ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आळंदीमध्ये आहे. ती 108 क्रमांकाची संजीवन समाधी आहे. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये माळीमध्ये 108 मणी घालण्याचा प्रघात आहे. असं म्हणून बाबांनी पुंडलिकावर देव करून गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली. बाबा गावाकडे आले पण बाबांनी एक गंमत केली. ते मारुतीच्या मंदिरामध्ये बसले, गावात घराकडे गेले नाही. सगळे धावत पळत आले घरातली मंडळी. आल्याच्या नंतर ज्यावेळेस त्यांनी पाहिलं की आबाजी पाटलांनी माळ घातली, आबाजींनी माळ घातली, घराकडे चल येणार नाही का? सगळ्यांनी जर तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण केली तर आणि तरच मी घराकडे येईल, त्यावेळेस येणार नाही. आणि ज्यावेळेस नाविलाज झाला महाराज तुबाजी पाटलांचा, गावचे पाटील होते परंतु छोटासा आबाजी ऐकाना गळ्यामध्ये माळ घातल्याशिवाय मी येणार नाही. खूप ताकद लावून बोलावं लागतंय हो, थोडस मोकळं करा विकते. गंमत बघा भगवान बाबांच्या जीवनातली. पहिले माळकरी भगवान बाबाचे, लक्षामध्ये घ्या बरं का, सगळे ऐका. भगवान बाबाचे पहिले माळकरी त्यांचे वडील तुबाजी पाटील हे पहिले माळकरी भगवान बाबांचे पहिले माळकरी ठरले. बापाला सुद्धा पहिल्यांदा माळ घालणारे हे आबाजी हे सामान्य विभूती होऊन गेले नाही महाराज. पहिले माळकरी महाराज तुबाजी पाटील आबाजींचे पहिले माळकरी. तिथून पुढे मन रमेना, मला कुठेतरी घेऊन चला म्हणून तुबाजी पाटलांनी त्यांना कुठे घेऊन गेले? नारायणगडावरती माणिक बाबांकडे घेऊन गेले. त्यावर नारायणगडावरती माणिक बाबा होते. प्रसंग बघा, भगवान बाबा हे जे नाव पडलंय ते कसं आहे? पहिलं तर नाव आबाजी होतं, मग भगवान हे नाव कसं पडलं? ज्यावेळेस ते माणिकगडावरती गेले, नारायणगडावरती गेले, माणिक बाबांच्या सानिध्यामध्ये राहत आहेत. दसऱ्याचा दिवस आला, दसरा जवळ आल्याच्या नंतर माणिक बाबा सगळ्यांना गुरुमंत्र द्यायचे आणि गुरुमंत्र देत असताना सर्वजण गुरुमंत्र घेत होते. ज्याचा अधिकार असेल तो गुरुमंत्र घेत होता. आबाजींचं वय छोटंसं होतं. बाबा मला पण गुरुमंत्र पाहिजे. आबाजी तू छोटा आहे, तुला गुरुमंत्र देणं शक्य नाही, कारण हे आशीधारा व्रत आहे. ब्रह्मचार्य व्रताचं पालन करणं आणि हे आशीधारा व्रत सांभाळणं एवढं सोपं नाही. म्हटले नाही मला बाबा गुरुमंत्रच पाहिजे, मला दीक्षा पाहिजे तुमच्याकडून. ते देण्यासाठी काहीतरी करावं म्हणून माणिक बाबांच्या लक्षात आलं की काहीतरी युक्ती लढू आणि यांना बाजूला करण्यासाठी त्यांनी सांगितलं इथं जवळ मंदिर आहे, त्या मंदिराच्या कळसावरती जा आणि वरून उडी टाका. म्हटले मी गुरुमंत्र देऊन टाकतो. असं सांगितल्याच्या नंतर बाबाला वाटलं थोडस बाजूला होईल, मला माझे पुढचे सगळे कामं बघता येतील. छोटेशा आबाजी बाबा इकडे गुरुमंत्र देण्यामध्ये मग्न आहेत. हे कधी कधी वरती गेले, कळालं नाही, सर वरती गेले, 55 फूट मंदिराच्या कळसावरती गेले. वरून आवाज दिला, बाबा तुमची इच्छा आहे ना मी मंदिरावरून उडी टाकावी? हे बघा मी उडी टाकतोय, पण मला गुरुमंत्र देणारा आहात ना? माणिक बाबाने त्या कानावरती हात ठेवले, डोळे बंद केले. आता माझं काही खरं नाही. जर आबाजीनी वरून उडी टाकली, जर त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर तुबाजी पाटलांना काय उत्तर देऊ? असा विचार करता क्षणी महाराज वरून आबाजीनी उधार दिवशी खाली शरीर सोडून दिलं. बाबांनी कानाला हात लावले, ऐकली होती तोच शब्द डोक्यावर हात ठेवून सांगितलं की आता तुमचं नाव बदललं आणि तुम्ही आबाजी आहात. इथून पुढे जग तुम्हाला, महाराष्ट्र तुम्हाला भगवान बाबा म्हणून ओळखेल. भगवान बाबांच्या नावाने तुम्हाला हात लावेल. काय ताकद होते, काय दिव्यता होते. विठाला विठाला आणि वामन भाऊ महाराजांना ज्यावेळेस बंकट स्वामी आळंदीला घेऊन गेले, त्यांना भाऊ ही संज्ञा बाबांनी दिली बरं का. भाऊ ही संज्ञा आळंदीला गेल्याच्या नंतर ज्यावेळेस जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये भगवान बाबाला बंकट स्वामी महाराज घेऊन गेले,
भगवान बाबाला पाहिल्याच्या नंतर त्यांच्या प्रेमामध्ये पडणारे दोन महात्मे क्रांतिसिंह नाना पाटील ज्यांचं प्रति सरकार म्हणून नाव होतं, ज्यावेळेस ते बीड भागामध्ये आलेले होते, बीड भागात आल्याच्या नंतर त्यांना बातमी केली की भगवान बाबा गडावरती आहेत आणि ते इंग्रजाला बातम्या पोहोच करतायत. प्रति सरकार ताप लाल बुंद झाले, भगवान बाबा इंग्रजांना बातम्या पोहोच करतायत. हातामध्ये कुऱ्हाड घेतली, भगवान बाबाला मारायला भगवान गडाच्या दिशेने निघले. गेल्याच्या नंतर सकाळची वेळ होती, बाबा पूजा करत होते. यांनी सांगितलं प्रति सरकार आलं म्हणून सांगा. चोपदार म्हटले बाबा पूजा करताय, ते तसे बाहेर येणार नाही. 2 तास बसून ठेवलं आणि ज्यावेळेस बाबा बाहेर आले, सोह्यामध्ये कानात कुंडला घातले, तेजस्वी दिसणारा शरीर बाबांचं ज्यावेळेस दारामध्ये आले आणि प्रति सरकारने क्रांतिसिंह नाना पाटलाने पहिल्यांदा भगवान बाबाला पाहिलं. इतकं आश्चर्य वाटलं. पाहता क्षणी महाराज त्यांच्या प्रेमात पडले. हातातली कुऱ्हाड तर लांब फेकून दिली, पण साष्टांग प्रणिपात केला. बाबा काहीच बोलू नका म्हटले. ते म्हटले तुम्ही का आलायत? ते म्हटले काहीच बोलायचं नाही, माझे उत्तर मला भेटले. बाबांच्या लक्षात आलं की आपल्याबद्दल कोणीतरी चुकीची माहिती दिली, हे आपल्याला मारण्याकरता आले होते. ते म्हटले बाबा मला रिटर्न जाऊ द्या. ते म्हटले नाही, भगवान गडाचा नियम आहे, रिटर्न जाता येणार नाही, तुम्हाला पाहुणचार घेऊन जावं लागेल. दोघांनी सोबत जेवण केलं, गप्पा झाल्या आणि जाताना साधूचं अंतःकरण किती गोड असतं बघा. जाताना त्यांनी हातामध्ये हात घेतला आणि म्हणले मला वचन द्या. ते म्हटले काय वचन पाहिजे? फक्त तुम्ही गेल्याच्या नंतर त्या लोकांना मारू नका, त्यांना त्रास देऊ नका, ज्यांनी माझ्याबद्दल तुम्हाला चुकीची माहिती दिली. याला म्हणतात साधूचं अंतःकरण, याला म्हणतात संतांचं अंतःकरण. किती कोमल असतं, किती क्षमा त्यांच्या युक्त असते. ताटीमध्ये मुक्ताबाई महाराज म्हणतायत की क्षमा दया हे संतांचं केवढं वैभव आहे. ताटीतून या मागे आता एवढं दिव्यता, एवढी भव्यता साधूंच्या जीवनामध्ये पाहायला मिळते. आणि म्हणून क्षमा दया हे संतांचं वैभव आहे. आणि म्हणून त्यांच्या प्रेमामध्ये पाहिल्याच्या नंतर प्रेमात पडणारे क्रांतिसिंह नाना पाटील. आणि ज्यावेळेस भगवान बाबा आळंदीला गेले, तिथं वामन महाराज म्हणजे वामन भाऊ अगोदरच बंकट स्वामी महाराज घेऊन गेले होते. विद्यार्थ्याने सांगितलं सगळ्यांच्या नादी लागायचं, पण जे इंद्रायणीच्या काठावरती ज्ञानेश्वरी वाचत बसलेले आहेत ना, त्यांना काहीही म्हणायचं नाही. ते फार डेंजर आहे, स्वभावाने फार कडक आहेत. प्रवीण महाराज इतके कडक होते, तुम्हाला काय सांगावं. आमचं मामाचं गाव इथं पाथर्डीच्या जवळ रान्नी म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये वामन भाऊ महाराज गेले. बाजरीचं पीक खूप झालं होतं. लोकांना म्हटले माझा सत्ता आहे, बाजरी द्या. ते म्हटले भाऊ अहो तुम्हाला बाजरी द्यायला पुढच्या वर्षी देऊ. म्हटले या वर्षी भरपूर धान्य झालंय, आम्हाला थोडेसे पैसे करू द्या, पुढच्या वर्षी आली की तुमच्या सप्ताला नक्की देऊ. भाऊ म्हटले पुढच्या वर्षी आली तर देतात ना, आणि गेले निघून. अजूनही त्या गावामध्ये कुरडू उगवतो, बाजरी उगवत नाही. कुरडू माहिती ना? कुरडू, कुरडू कशाला म्हणतात? ते पांढरं गवत, त्याला काय म्हणतात आपल्याकडे? कुरडूच म्हणतात का? अरे तुमचं नामचं सारखंच आहे. आमच्याकडे कोंबडा कुरडू म्हणतात, तुमच्याकडे? अरे वा 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 वा. आता माझं गाव पाथर्डी तालुक्यात घाटशिरस रुद्रेश्वर देवस्थानच्या तिथं. मग तुम्ही तिथं आमच्या गावाला पण कुरडूच म्हणतात, मग तुमचं आमचं सारखंच आहे. आमच्याकडे माणसं मेल्याच्या नंतर जाळतात, तुमच्याकडे सारखं आहे, सारखं आहे, सारखं आहे. आमच्याकडे जर पती पत्नीचे भांडण झाले ना प्रवीण महाराज, असे पत्नी पतीला मारते, असे मारते. तुमच्याकडे तुम्ही हसले म्हणजे मी ओळखून घेतलं काय ओळखायचं इथे. या पाठीमागे त्या गावात कुरडू उगवतो, शापादपी होते. इकडे इंदापूरमध्ये कारखाना आहे संभाजी महाराजांच्या नावाने. चारा मागण्याकरता गेले होते, त्यांनी दिला नाही. म्हटले उद्या या मीटिंग घ्यावी लागेल. लागू दे म्हटले तुझ्या कारखान्याला. चाललो म्हटले मी. अहो पुढे गेले, फक्त 20 किलोमीटर अंतरावरती पाठीमागे धड 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 कारखाना पेटला होता. एवढी ताकद त्यांच्या वाणीमध्ये होते, वामन भाऊ महाराजांच्या वाणीमध्ये होती. वामन ज्यावेळेस तिथे आळंदीमध्ये होते, ते सगळ्यांचे वामन महाराज होते, फार कडक होते. लोकांनी त्यांना विद्यार्थ्यांनी सांगितलं भगवान बाबा त्यांचा जाऊन काहीच बोलायचं नाही, फार डेंजर आहे, तुम्हाला बोलतील. ते म्हटले एवढंच ना? ओके, कुठले आहेत? ते म्हटले बीडकडचे. ते म्हटले आपल्याच भागातले आहेत, मला जाऊ द्या. आणि ज्यावेळेस भगवान बाबा त्यांच्या जवळ गेले, ज्ञानेश्वरी वाचत होते, पाठीमागून गेले ना, प्रेमाने आवाज दिला भाऊ म्हणून आवाज दिला. मला एवढ्या प्रेमाने भाऊ म्हणणारा कोण आहे म्हणून मागे वळून पाहिलं आणि पाहिलं कुठून कोण आलाय. ते म्हटले मी भगवान बाबा म्हणून माझं नाव आहे. माने बाबांकडे होतो, माने बाबांचा शिष्य आहे. कडकडून वामन भाऊ महाराजांनी त्यांना मिठी मारली आणि सगळ्यांचे वामन महाराज असणारे पुढे उभ्या महाराष्ट्राचे भाऊ झाले. त्यांना भाऊ म्हणणारे भगवान बाबा होते, महाराज भगवान बाबा होते. या दोन महात्म्यामध्ये अनंत प्रेम होता. विठाला विठाला छोटे आहेत पण अद्वितीय कार्य केलं महाराज. त्या काळात कोणती परंपरा नव्हती, काही नव्हतं, नेट इंटरनेट नव्हतं, तरी देखील जगविख्यात त्यांचं नाव झालं.
मुंगीसारखं जीवन होतं, पण सूर्याला सुद्धा तेजस्वी, सूर्याला सुद्धा आत्मसात केलं, सूर्यासारखे व्यापक झाले, म्हणून एवढी ग्रेट जीवन पद्धती त्यांच्याकडे होती. आणि म्हणून तर मुक्ताबाईंचा हा अभंग आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला ठेवता येईल. मुंगी आकाशात जाऊ शकत नाही, सूर्याला गिळू शकत नाही. नियम असा आहे, सूर्य आपल्यापासून किती अंतरावरती माहिती नाही ना? माहिती. सूर्याचा आणि पृथ्वीचं अंतर नासाने सांगितलेलं तुमच्या समोर ठेवतो. सूर्याच्या प्रकाशाचा वेग एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर आहे. किती? 3 लाख किलोमीटर. किती सेकंदाला? एका सेकंदाला सूर्याच्या प्रकाशाचा वेग आहे 3 लाख किलोमीटर. तो सूर्याचा प्रकाश पृथ्वीवरती येण्याकरिता 8 मिनिट 20 सेकंद लागतात. मग 8 मिनिटाचे सेकंद काढा, त्याला 3 लाखाने गुणा, इज इक्वल टू जी संख्या येईल ती एवढं किलोमीटर सूर्याचं आणि पृथ्वीचं अंतर आहे. मग मला सांगा, लोक देव मानत नाहीत. मला फार विशेष वाटतं, लोक देव मानत नाहीत. अहो का मानत नाहीत? मला सांगा, तुम्ही व्यायाम करता का नाही? व्यायाम करता का नाही? सूर्याकडून दुसरीकडे जाऊ नका. व्यायाम करता का नाही? मग व्यायाम करताना घाम येतो का नाही आपल्याला? तुम्ही आपलं वाजवत राहा, काय अडचण नाही. मध्ये मध्ये बोटं फिरवत राहा. जेवढे राग झालेत ना तुमचे सगळे प्रॅक्टिस करून घ्या, काय अडचण नाही. व्यायाम करताना घाम येतो आपल्या बॉडीला. मग मला सांगा, साधं लॉजिक आहे, लोक देवाला मानत नाही. अहो मानलंच पाहिजे. व्यायाम करताना घाम येतो म्हणजे आतलं पाणी बाहेर येतंय. मग माझा प्रश्न असा आहे, बाहेरचं पाणी आत का जात नाही? तुम्ही आंघोळ करताना पोहत असताना बाहेरचं पाणी आत जायला पाहिजे ना, मग जात का नाही? असे लॉक कोणी बसवलेले आहेत? अहो तो लॉक बसवणारा देव आहे, ईश्वर आहे, गॉड आहे. हे आपल्याला मान्य करावंच लागतं. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, हे शरीर कोणाच्या सत्तेने चालतंय? शरीराचं सुद्धा चलनवलन करण्याचं सामर्थ्य त्या भगवंतामध्ये आहे. हे लोक देवाला मानत नाहीत. अहो एखादं छोटंसं असणारं नारळाचं झाड मोठं होतंय, खालून एवढं पाणी वरती जातंय, ही गोष्ट आपल्याला मान्य करावीच लागते. आणि म्हणून देव आहे, ईश्वर आहे, ही गोष्ट मान्य करावी लागते. सूर्याचा प्रकाश सूर्य पृथ्वीपासून एवढ्या अंतरावरती आहे, मग मुंगीने सूर्याला गिळलंय कसं? हे शक्यच नाही ना बसत. याचं उत्तर तुम्हाला देऊन ठेवतो. याचं उत्तर असं आहे, आता ही मुक्ताबाईची मुंगी आहे बरं का. नामदेव महाराजांची मुंगी तर फार डेंजर आहे. मुंगी व्याली, सिंगी झाली, तिचे दूध किती दूध म्हटले तिचं 17 रांजण भरून गेले, पिले 12 हत्ती. मुंगी म्हणजे माया, सिंगी झाले म्हणजे सृष्टी झाली, 17 रांजण भरून गेले म्हणजे दिसणारं शरीर स्थूल शरीर आहे, याच्यामध्ये सूक्ष्म शरीर ते 17 तत्वाचं आहे. आणि पिले 12 हत्ती म्हणजे 12 दर्शनकार त्याचं विवेचन करत बसले. आता पुढे चिमणी उडत चिमणी चरत चाले, तिचे वाटी एवढे डोळे, ते नंतर तुम्ही शास्त्री महाराजांकडून समजून घ्या. हा मुंगी ही नामदेव महाराजांची मुंगी आहे, ही जनाबाईंची मुंगी आहे. याचा वेदांताच्या दृष्टीने अर्थ सांगत नाही, याचा योगाच्या दृष्टीने अर्थ सांगतो. कारण हे राजयोगी होते ना भगवान बाबा, हे योगाच्या प्रकृतीतून पुढे जाणारे महात्मे होते. आणि म्हणून अहो सीताराम बाबा पण त्याच पद्धतीचे होते. सामान्य व्यक्तिमत्व नव्हतं. जायभाईवाडीला कथा होती महाराज इथं जवळ, इथं सीताराम बाबा फार मोठे व्यक्ती होऊन गेले. जायभाईवाडीला त्यांची भागवत कथा होती. धो पाऊस पडत होता, श्रावण महिना होता, धो पाऊस पडत होता. बाबा ज्यावेळेस तिथं नियमाने पाऊस चालू आहे, पण तरी देखील गेला पाहिजे, नियम केला पाहिजे, भागवत माझं चुकलं नाही पाहिजे म्हणून ते घोडा घेऊन घोड्यावर बसून ज्यावेळेस त्या गावामध्ये आले, ग्रामस्थांनी पाहिले की धो पाऊस पडतोय आणि घोड्यावर बसून आले, छत्री नाही, पण घोड्याचा आणि बाबाच्या अंगावरती एक सुद्धा थेंब पडलेला नव्हता.
का एवढी ताकद या महात्म्यामध्ये होती, एवढी दिव्यता या महात्म्यामध्ये होते. सामान्य संत होऊन गेले नाही महाराज. पाऊस पडतोय पण भोवती पडत नाही. खंडोजी बाबा होऊन गेले तिकडे लोणी वारणीकडे. पैठणला सप्ताह होता. सप्ताहामध्ये वादळ यायला लागलं आणि पाऊस पडायला लागला. फक्त वामन भाऊ महाराजांनी दिलेली काठी होती, मंडपाच्या शेजारी फक्त फिरवली, सगळीकडे पाऊस होत होता पण मंडपामध्ये पाऊस पडला नाही. ही खंडोजी बाबांची ताकद आहे. संतांमध्ये एवढी दिव्यता, कारण ते निश्चम भक्त आहे भगवंताचे. म्हणून ही योगाच्या प्रक्रियेने अभंग सोडणार आहे. योगाचं नाव घेतलं तरी खोकला आला. योग फार अवघड आहे बरं का, करायच्या भानगडीत पडू नका. योगाच्या प्रक्रियेने अभंग सोडणार आहे. इथं मुंगी शब्दाचा अर्थ आहे कुंडलिनी शक्ती. मुंगी उडाली आकाशी म्हणजे कुंडलिनी शक्ती आकाशामध्ये उडाली म्हणजे ती जागृत झाली. आता योग प्रक्रियेनुसार सुज्ञ श्रोता वर्ग आहे. आपल्या बॉडीमध्ये सप्त चक्र आहेत. त्यामध्ये कुंडलिनी शक्ती मूलाधार चक्राच्या जवळ स्थित आहे. नागाच्या आकाराकार विटाळ टाकून ती बसलेली आहे. ज्यावेळेस आपण तिला जागृत करतो, जागृत केल्याच्या नंतर प्राणवायूने तिला जागृत केलं, गुरूंच्या कृपेने ती जागृत झाली. जागृत झाल्याच्या नंतर माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं एक प्रमाण आहे, बाप रुखुमा देवी वरू. बाप म्हणजे प्राणवायू आणि रुखुमा म्हणजे कुंडलिनी शक्ती. प्राणवायू कुंडलिनी शक्तीला जागृत करतोय म्हणजे देवी वरू, तिला वर जाण्याकरता विवर दे म्हणजे ती षडचक्रातून वरती येते. हा बाप रुखुमा देवी शब्दाचा अर्थ आहे. ती कुंडलिनी शक्ती जागृत झाली. पहिलं मणिपूर चक्राचं छेदन केलं. दुसरं नाभीच्या 4 बोट खाली स्वादिष्ठान चक्र आहे. नाभीमध्ये मणिपूर चक्र आहे. इथं हृदयामध्ये अनहत चक्र आहे. कंठामध्ये विशुद्धी चक्र आहे. दोन्ही भुयांच्या मध्ये आज्ञा चक्र आहे. आणि इथं टाळूमध्ये सहस्रसार चक्र आहे. या सगळ्या चक्रांचं छेदन केलं. मुंगी म्हणजे कुंडलिनी शक्ती. तिने सूर्याला गिळलं म्हणजे प्राणाला कंट्रोल केलं. प्राणाला सूर्य कुठं म्हटलेलं आहे? प्रश्न उपनिषदामध्ये आदित्य वै प्राण हा असं म्हटलेलं आहे. प्राणाला सूर्याची उपमा दिलेली आहे. तिने सूर्याला गिळलं म्हणजे तिने प्राणाला गिळलं. आणि ज्यांची कुंडलिनी शक्ती जागृत होते तिथं फक्त सापळा शिल्लक राहतो, दुसरं काही शिल्लक राहत नाही. एक सुद्धा हा काही शिल्लक राहत नाही, फक्त असा व्यक्ती राहते. आणि म्हणून साधू आशय दिसतात. याचं कारण कुंडलिनी शक्ती जागृत झाली. तिने सूर्याला गिळलं म्हणजे तिने प्राणाला गिळलं. हे पाहून मुक्ताबाई महाराज म्हणतात मला इतकं नवल झालं. थोर अभंगाचं द्वितीय चरण.
असं वाटतंय साक्षात पंढरपूर अवतीर्ण झाले की काय. क्या बात है, वा. तुला भूक लागली का रे बाळा? नाही ना? घरचं टेन्शन आहे का काही? तो इतका असा एकाग्र झाला होता, सगळे छान नाचत होते, तो शांत उभा होता. वा महाराजजी, खरोखर या दोन महात्म्यांना खरंच भाग्यवान समजावं लागतील. अहो, हे बांधकाम एक दिवस पडणार आहे, पण वारकरी संप्रदायाचं खरं कार्य हे आहे येणारी पिढी घडवणं. एक एक विद्यार्थी. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, याच्यात ज्ञानोबा तुकोबा दडलेले आहेत, याच्यातच आईन्स्टाईन, मॅकॅले सगळे यांच्यातच दडलेले आहेत. यांनी धोत्रावर, अहो बघा ना आपले लेकरं काय करतायत, माता भगिनी पहा, हे धोत्र घालून यांना वाटत नाही का मी जीन्स पॅन्ट टी शर्ट घालावं, मोबाईल घेऊन सगळीकडे फिरावं. पण हे बघा बस त्यांचे चेहरे पण बघा, काय खातेत काय काय कल्पना नाही, पण असे गुटगुटीत दिसत आहेत. आमचे बदामात तुपात लोळून काढतोय तरी एवढे गुटगुटीत दिसत नाहीत, एवढे छान दिसत आहेत. हे अध्यात्माची ताकद आहे, भक्तीचं वैभव आहे, ज्ञानांचं गुरूंचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून हे सगळे दिसत आहेत. वा क्या बात आहे, छान वाटतंय. आणि एवढे कुठून शोधून आलेत महाराजांनी, महाराजांकडे पण भरपूर आहेत. आणि खरोखर इकडे मुली पण शिकतायत, कारण ह्या जर शिकल्या तर पुढची पिढी एकदम ग्रेट राहणार आहे. आणि अध्यात्माचं शिक्षण घेणं, महाराज इंग्रजांनी इतकं चुकीचं लिखाण केलं आपल्याबद्दल. ढोल नगारे वाजवले जात होते, म्हणले स्त्रीला अत्याचार केला जात होता आणि अग्नीमध्ये लोटल्या जात होतं. एवढे क्रूर होते का हिंदू लोक? हो, सावध व्हा ना जरा. 35 तुकडे झाले तुमच्या मुलीचे, किती बेसावध आहात तुम्ही. हो, लाजा वाटायला पाहिजे त्यांना. कुठं जायचं, नरकात जायचंय का तुम्हाला? सगळ्या संख्या वाढवून करायचंय काय? सहिष्णुतेने जगणं, शांतीने जगा आणि जगू द्या ना सगळ्यांना. असं उदाहरण आहे महाराज. हिंदू धर्मामध्ये एखाद्या बाहेरची बाई आली, तिचे 35 तुकडे केलेत, उदाहरण आहे हिंदू धर्मामध्ये. आणि म्हणून स्वाभिमान वाटतो, ज्या धर्मात आपण जन्माला आलोय तो जगात सगळ्यात ग्रेट धर्म आहे, सायंटिफिक धर्म आहे. वाजूच नका टाळ्या तुम्ही, अजिबात स्वाभिमान राहिला नाही तुम्हाला. जाऊ द्या या पाठीमागे. म्हणून माता भगिनी जाऊ देऊ नका. आणि त्या श्रद्धाला पण सांगितलं पाहिजे ना महाराज आपण, बाई तू टिकली लावली असते, तू टिकली असती ना, तू पण लय फॉरवर्ड झाली होती रा. तुला ही हिंदू धर्म म्हणजे पार असा वेगळाच वाटायला लागला होता. जगातला सगळ्यात सायंटिफिक धर्म आहे महाराज. ढोल नगारे वाजवले जात होते, म्हणजे अग्नीमध्ये लोटलं जात होतं. एवढे क्रूर होते का हिंदू लोक? कल्पना करा, माझे वडील गेले तर माझ्या आईला कोणी ढोल नगारे वाजून अग्नीमध्ये लोटतंय. मी काय बांगड्या भरल्या का? माझ्या आईला जिवंत जळताना कसं बघेल? हे चुकीचं नालायक इंग्रजांनी लिहिलेलं हे चुकीचं लिखाण किती दिवस हा भारत देश अभ्यासणार आहे? कधीतरी हे पुस्तक जाळून टाकाय देशामधून. आणि जाळले तर योग्य होणार नाही, ते सुषमा सारख्या बरेच जन्माला येणार आहेत. जाऊ द्या, तिने काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून तिचं नाव इथं आलं, नाही तर अवघड परिस्थिती. तिची चुकी नाही, ती पुस्तकं जी वाचते ना ती पुस्तकं फार डेंजर आहेत. पण मी पुस्तक एक वाचलं, हिंदुत्वाचे कोडे म्हणून. त्याच्यात लिहिलं होतं प्रभू रामचंद्र मांसाहार करतात. अरे किती द्वेष करावा. तू होता का पाहिला तिथं प्रभू रामचंद्र मांसाहार करत होते? अवघड परिस्थिती आहे. जाऊ द्या या पाठीमागे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखे युगा पुरुष महाराष्ट्रात जन्माला आले. आणि म्हणून तर आज महाराष्ट्र अभेद्य आणि योग्य पद्धतीने आहे. नाही तर आम्हाला शिकवलं होतं एक कानामागे दिल्याच्या नंतर दुसरा गाल पुढे करा. अरे हे न शिकवता जर एक कानामागे दिल्याच्या नंतर दुसरे 2 लावा, हे जर शिकवलं असतं ते गबाळ भारतात राहिलं नसतं ना एवढे दिवस. महाराज 5 जण आले होते, प्रवीण महाराज 5 जण भारतात ईस्ट इंडिया कंपनी घेऊन. यांना बाहेर काढण्याकरता 6,25,000 क्रांतीवीरांना बलिदान द्यावं लागलं. सोपं आहे का महाराज? 6,25,000 क्रांतीवीरांना बलिदान दिलं. एवढं सोपं नव्हतं महाराज. म्हणून एक कानामागे दिल्याच्या नंतर 2 लावा जर शिकवले असतं तर हे कधीच गेले असते. गुलाम करून ठेवला. 900 किलो सोनं घेऊन गेले महाराज. भिकारी दरिद्री होते, यांना टेक्नॉलॉजी माहिती नव्हती, दरिद्री होते, भारतात भीक मागायला आले होते, खायला नव्हतं तिकडे काही. वास्को द गामाने खंडाचा शोध लावला. कोलंबस ते भारताचा. हे काय मूर्खपणा आहे. त्याच्या अगोदर भारत नव्हता का? हे लुटारू होते, दरोडेखोर होते स्पेनचे. या दोघांना डिवाइड करून दिलं होतं, एक अमेरिकेकडे एक भारताकडे, इकडे पूर्वेचा भाग. लुटारू होते आणि आमच्या इतिहासामध्ये खंडाचा शोध लावला आणि याने हे केलं आणि त्याने. शिवाजी महाराजांच्या आरमार विदेशात जात होते. 12व्या शतकात नालंदामध्ये 15,000 विद्यार्थी विदेशातून शिकायला येत होते. तेव्हा कुठं होते तुमचं? मग तेव्हा नव्हतं का भारत देश माहिती? तेव्हा जहाज येत होते. या सगळ्या गोष्टी अद्भुत पद्धतीने होत्या. जाऊ द्या या पाठीमागे, जास्त बोलणं नको, सुज्ञास एवढंच. विठ्ठल विठ्ठल झाला. नवलावाच्या गोष्टी होत आल्या. आणि म्हणून मुक्ताबाई महाराज म्हणतात, थोर नवलाव झाला वांझे पुत्र प्रसवाला. वांज बाईला एखादा पुत्र जसा व्हावा, अगदी त्याच पद्धतीने कुंडली शक्ती झाली, तिने प्राणाला गेली, ही जागृत झाली.
शब्द सोपे आहेत पण अर्थ फार अवघड आहे. आणि याचा वेदांताच्या दृष्टीने अर्थ केला तर मुंगी म्हणजे माया आणि तिने सूर्याला गिळलं म्हणजे तिने ब्रह्माला आच्छादित केलं. जेवढं आच्छादित केलं तेवढं जगत दाखवलं. मेका अंशेन असते तो जगत. जेवढं मायेचं व्याप्ती तेवढी जगताचं स्वरूप. आणि म्हणून तिथं वेदांताने तोही अर्थ लावतोय तो. पण मी योग प्रकृतीने अर्थ लावतोय. थोडं नवलाव झाला. नवलावच्या गोष्टी फार आहेत महाराज. बीडच्या जवळ नागापूर म्हणून गाव आहे. त्या गावामध्ये भगवान बाबा ज्यावेळेस गेले, देवराम साळुंखे नावाचे सद्ग्रस्त भगवान बाबांच्या सेवेमध्ये असायचे. बाबा आल्याच्या नंतर प्रत्येक वेळेस बाबांची सेवा करायची. बाबाला वाट लावूपर्यंत भगवान बाबांच्या सानिध्यामध्ये राहणं हे देवराम साळुंखेच्या सद्ग्रस्ताचं काम होतं. बाबा त्या गावामध्ये गेलेत. गेल्याच्या नंतर देवराम दिसत नाही. गावातल्या लोकांना विचारलं माझा देवराम कुठे आहे. गावातले लोक काहीच बोलायला तयार नाहीत. बाबा तुमचा देवराम तुमच्या जवळ येऊ शकत नाही. ते म्हटले काय येऊ शकत नाही. ते म्हटले त्याचा एकुलता एक 5 वर्षाचा मुलगा मृत्युमुखी पडलाय. म्हणले देवराम तुमच्या सेवेसाठी येऊ शकत नाही. बाबा ताडकन उठले, बाहेर आले. भगवान बाबांची ख्याती बघा. बाहेर आले. बाहेर आल्याच्या नंतर पायात खडाव घातले, हातामध्ये काठी घेतली आणि देवरामच्या घराच्या दिशेने निघले. तमाम लोक जमलेले आहेत. आक्रोश करतात सगळे आपतेष्ट. एकुलता एक 5 वर्षाचा मुलगा मृत्युमुखी पडलाय. भगवान बाबा दारामध्ये आले. प्रसंग बघा. एकुलता एक मुलगा मेलाय म्हणून रडावं की माझे प्राणप्रिय भगवान बाबा दारामध्ये आलेत म्हणून हसावा, आनंद साजरा करावा, अशा द्विधा मनस्थितीमध्ये तो देवराम आहे. एवढ्या अवकाशामध्ये भगवान बाबाने आवाज दिला. साधूच्या शब्दात काय ताकद असते. भगवान बाबाने आवाज दिला, सांगितलं सुदाम प्रत्येक वेळेस आल्याच्या नंतर तू माझ्या मांडीवर बसत असतो, माझ्या मांडीला मिठी मारत असतो. आज तू कुठे गेलायस असं म्हणता क्षणी महाराज मृत्युमुखी पडलेला तो 5 वर्षाचा मुलगा ताडकन उठला, बाहेर आला आणि भगवान बाबाच्या पायाला त्याने कडकडून मिठी मारली. उपस्थित सगळे आक्रोश करतात. काय दिव्यता आहे, काय ताकद आहे, काही महती आहे. चंपाबाई मातंग समाजाच्या भगवान बाबाची माळ घातली होती. दिंडीमध्ये सगळ्यांना पाणी द्यायचं काम करायचे. शेवटचा काळ आला, भगवान बाबाची भेट नाही. डॉक्टरला ऍडमिट केलं. वय वर्ष 96. महाराज डॉक्टर म्हटले वरती हात केले, बाई तासाभरात जाणार आहे. 2 दिवस गेले तरी बाई देह ठेवीना. डॉक्टर गडबडून गेले, काय करावं. जवळच्या लोकांनी म्हटले हे भगवान बाबांचे निष्ठावंत वारकरी आहे, बाबांना आपण जाऊन निरोप देऊ, काहीतरी सांगू. लोक गेले. बाबा तुमची चंपाबाई काकड हिरा तिचं गाव. चंपाबाई देह ठेवायला तयार नाही. बाबा टांग्यात आले आणि आल्याच्या नंतर तिच्या जवळ गेले. डोक्याने हात फिरवलाय. चंपाबाई मी भगवान बाबा आलोय असं म्हणता क्षणी महाराज झोपलेली गणित गात्र झालेली बाई ताडकन उठली. भगवान बाबाच्या डोक्यावरून हात फिरवला. बाबाने तिचं डोकं स्वतःच्या मांडीवरती घेतलं. काय प्रेम असेल भगवान बाबांचं. मांडीवर डोकं ठेवलं तिचं आणि ठेवल्याच्या नंतर बाई सांगितलं चंपाबाई तुम्ही जा म्हटले, आम्ही पण येणार आहोत असं म्हणता क्षणी महाराज काही सेकंदात तिने देह ठेवला. काय योग्यता होती, काय दिव्यता होती. काळावरती सुद्धा विजय हा नवलाव आहेच ना महाराज. त्यांच्या जीवनातला नवलावच आहे ना महाराज. आणि वामन भाऊ भगवान बाबाचं इतकं प्रेम होता की ते कधी भगवान बाबा असं म्हटले नाही. वामन भाऊ महाराजांचा प्रेमाचा प्रसंग फार उत्कृष्ट आहे. आपली वेळ संपत आली. रामेश्वर चौताड्यातला प्रसंग आहे. भगवान बाबा तिथं आल्याच्या नंतर भगवान बाबांना घोडा फार आवडायचा महाराज. घोडा फार आवडायचा. वामन भाऊ महाराजांकडे एक घोडा होता. तिथं आल्याच्या नंतर बाबा भाऊंचा घोडा पाहिला. एवढा सुंदर घोडा पाहिला, इतका सुंदर घोडा पाहिला आणि म्हटले मला रपेट मारून यायची. पण तो घोडा असा होता प्रवीण महाराज की तो भाऊ शिवाय कोणालाच हात लावू देत नव्हता. भाऊ शिवाय कोणालाच हात लावू देऊ नव्हता. आणि मग त्यांनी सांगितलं पाहिला एवढा तेजस्वी घोडा आहे, भाऊ मला याचा एक रपेट मारून आणायची. भाऊला काही बोलायच्या भगवान बाबांनी तो घोडा सोडला. त्याच्यावर बसून घेऊनही गेले. 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले, 20 मिनिटं झाले. बाबा पाठीमागे यायला तयार नाही. वामन भाऊ महाराज गडबडून गेले. आता नक्कीच माझ्या घोड्याने भगवान बाबाचं काहीतरी बरं वाईट केलं म्हटले. पायामध्ये खडाव घातले, हातामध्ये काठी घेतली. गावकऱ्याला घेऊन वामन भाऊ महाराज रस्त्यावर येत आहेत. एवढ्या अवकाशामध्ये भगवान बाबा समोरून घोडा घेऊन आले. घोड्याला साईडला एका खुंट्याला बांधलं आणि जवळ येऊन बाबांच्या भाऊंच्या चरणावरती बाबांनी डोकं ठेवलं. प्रसंग ऐकाय 2 महात्म्यातलं प्रेम बघा. मला ते शब्द वापरावे लागतील तरच या 2 महात्म्याचं प्रेम कळणार आहे. पण शब्द वापरताना माझं बनेल ओलं होणार आहे हे पण विसरून चालणार नाही. या 2 महात्म्याचं प्रेम बघा किती होतं त्याच शब्दामध्ये. कारण ते कधी भगवान भगवान असं म्हटले नाही. ते काय म्हटले ऐका. कोण? वामन भाऊ महाराज. किती प्रेम होतं बघा. ज्यावेळेस भगवान बाबांना सुरक्षित पाहिलं, घोडा आलेला आहे, घोड्याचं काही होऊ द्या पण माझे भगवान बाबा ठीक आहेत. घट्ट पायावरती डोकं ठेवलं. भगवान बाबाला वामन भाऊ महाराजांनी उठवलं आणि घट्ट मिठी मारली. डोळ्यातून अश्रू वाहताना वामन भाऊ महाराज म्हणताय मला ते शब्द वापरावे लागतील त्याशिवाय 2 महात्म्याचं प्रेम करणार नाही. ज्यावेळेस त्यांनी पाहिलं की माझे भगवान बाबा व्यवस्थित आहेत, छान आहे, त्यांना काहीच झालेलं नाही,
त्यावेळेस डोळ्यातून पाणी वाहताना वामन भाऊ महाराज म्हणतात, अरे भग्या, तुला म्हटलं होतं ना घोडा घेऊन जाऊ नको. जर तुझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं, ते लोकांनी भगवान बाबा म्हणून कोणाकडे पाहिलं असतं, लोकांनी भगवान बाबा म्हणून कोणाकडे पाहिलं असतं. सुरक्षित आहे. छान वाटलं. भग्या म्हणून हाक मारायची नेहमी नेहमी. फक्त शेवटच्या वेळेस त्यांनी ती हाक मारली नाही. भगवान बाबा म्हणून लक्षात आलं की आता काहीतरी आहे, आणि म्हणून शेवटी भाऊबाबांचं एवढं सुंदर प्रेम, ते इतकं विलोभनीय ताकद. आज त्यांची मंदिर आहे, त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हा कार्यक्रम सुरू आहे. त्यांची योग प्रक्रिया त्यांनी ज्ञानेश्वरी पाण्यावरती बसून वाचली. ज्यावेळेस कुंडलिनी शक्ती जागृत होते, मणिपूर चक्रामध्ये एनर्जी येते, त्यावेळेस व्यक्ती पाण्यावरून चालू शकते. याचाच द्योतक म्हणजे भगवान बाबा हे ज्ञानेश्वरी पाण्यावरती वाचू शकत होते, कारण ते योग प्रक्रियेने चालणारे महात्मे होते. आणि म्हणून बैसोने पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी. त्यांच्या आरतीमध्ये आपण सगळेजण म्हणतो, कारण ही भगवान बाबांची योग्यता होती. आणि ती कुंडलिनी शक्ती त्यांची जागृत होण्याकरता काय करायला पाहिजे होतं? काही नाही. एक विंचू म्हणजे प्राणवायू, तो खाली जावा लागतो कुंडलिनी शक्तीकडे. अभंगाचं तिसरं चरण. विंचू पाताळाशी जाय, 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 जाय विंचू पाताळाशी जाय, विंचू पाताळाशी जाय, विंचू पाताळाशी जाय, शेष माथा वंदी पाय, शेष माथा वंदी पाय, बोल नवलाव झाला, बोल नवलाव झाला, पाताळाशी जाय, शेष माथा वंदी पाय. बिंचू म्हणजे प्राणवायू, पाताळाशी म्हणजे कुंडलिनी शक्तीकडे खाली जातोय. शेष माथा म्हणजे शेषाच्या आकारा असणाऱ्या कुंडलिनी शक्तीला तो चरण वंदना करतोय. शेष माथा वंदी पाय. याचा परिणाम काय? ती कुंडलिनी शक्ती छोटीशी असणारा माशीच्या आकारा असणारी कुंडलिनी शक्ती जागृत झाली, घार झाली म्हणजे व्यापक झाली. आणि हे सगळं पाहून मुक्ताबाईला हसायला आली. माशी व्याली, घार झाली, देखोनी मुक्ताई हसली, थोर नवलाओ झाला, वांझे पुत्र प्रसवला. आताशी क्लिअर झालंय ते. अभंगाचा धावता भावार्थ तुमच्या समोर ठेवला. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे जोरदार टाळी वाजून आपल्याला भजन करायचंय. वा वा वा, झालं आपलं भजन. तुमची टाळी झाली, आपलं भजन झालं भजन. वा. याचा अन्वय पाहू, भजनाला प्रारंभ करू. 1 मिनिटात अन्वय सांगणार आहे, दुसऱ्या मिनिटाला टाळीचं महत्व सांगणार आहे, तिसऱ्या मिनिटाला भजन, चौथ्या मिनिटाला ज्ञानेश्वर माऊली, 5व्या मिनिटाला जय विठ्ठल, 6व्या मिनिटाला शास्त्रींकडे माईक जाणार. आणि जर आपलं भजन चालू राहिलं, 7वा मिनिट आला आणि पुण्य जर वाढलं आणि तुम्हाला घेऊन जायला तुकोबराय जर वैकुंठातून आले, तर त्याची जबाबदारी माझी नाही. आणि तसंही आम्हाला जायचं नाहीये, तसंही बाबा आपल्याला आम्हाला जायचं नाही. अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राच्या मंदिराचा कळस पाहिल्याशिवाय तसाही आम्हाला देह ठेवायचाच नाही. कोरोनाच्या काळामध्ये आम्ही जिवंत राहिलो, त्याचा वैभव आहे. 109 पुरावे अमेरिकेने दिले. ते ताजमहल तेजोमहल नावाचं शंकराचं मंदिर आहे. अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांचं मंदिर पाहण्याकरता येतील. जगातून लोक अयोध्येचं मंदिर पाहण्याकरता येतील. भारत देश हिंदू राष्ट्र म्हणून घोषित होईल. लवकर व्हायला पाहिजे, या गोष्टी सगळ्या लवकर व्हायला पाहिजे. ऐका, अभंगाचा अन्वय करतो. थोर नवलाओ झाला, मुंगी उडाली आकाशी, थोर नवलाओ झाला, तिने गेले सूर्याशी, थोर नवलाओ झाला, वांझे पुत्र प्रसवला, थोर नवलाओ झाला, विंचू पाताळाशी जाय, थोर नवलाओ झाला, शेष माथा वंदी पाय, थोर नवलाओ झाला, माशी व्याली, थोर नवलाओ झाला, घार झाली, थोर नवलाओ झाला, देखोनी मुक्ताई हसली, थोर नवलाओ झाला. मुक्ताई का हसल्या? देखोनी मुक्ताई हसली, मुंगी उडाली आकाशी, देखोनी मुक्ताई हसली.
तिने गेले सूर्याशी देखोनी मुक्ताई हसली, वांझे पुत्र प्रसवला देखोनी मुक्ताई हसली, विंचू पाताळाशी जाय देखोनी मुक्ताई हसली, शेष माथा वंदी पाय देखोनी मुक्ताई हसली, माशी व्याली देखोनी मुक्ताई हसली, घार झाली देखोनी मुक्ताई हसली, आणि मुक्ताई हसली म्हणून थोर नवलाव झाला, वांझे पुत्र प्रसवला. अभंगाचा दोन्ही पद्धतीने अन्वय आपल्याला पाहता येतो. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपला जोरदार टाळी वाजून भजन करायचंय. क्या बात है, असा श्रोता पाहिजे. सांगितलं का लगेच तयारीच. ऐका, टाळी का वाजवावी, भजन का म्हणायचं. वारकरी संप्रदाय हा सायंटिफिक संप्रदाय आहे, अडाण्याचा संप्रदाय नाही, सायंटिफिक संप्रदाय आहे. टाळी का वाजवायची, भजन का म्हणायचं. ऐका, ज्या व्यक्तीला हृदयविकाराचा तीव्र झटका येतो, अटॅकचा प्रॉब्लेम येतो, त्या व्यक्तीला ताबडतोब पांडुरंगासारखं उभं करा. आणि कधी पण लक्षात ठेवा, आपल्याला जाणवतं की घाम आलाय, छातीमध्ये काहीतरी दडदड होत आहे, आपल्याला अटॅक सारखा प्रॉब्लेम जाणवतोय, पांडुरंगासारखं उभं राहा. कमरेवरती हात द्या, इथे पोटेस्ट नावाच्या ग्रंथी आहेत, इथे किडनी पशी दाब द्या, आणि 9 मिनिट मोठ्याने फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणा. ठ म्हटलं की नाभीवरती आघात पडतोय आणि हृदयाकडे सगळ्यात जास्त प्रमाणात रक्त पुरवठा पाठवला जातो. अत्यंत तीव्र असा हृदयविकाराचा झटका 3 मिनिटांमध्ये नॉर्मल होतो. कशाने? विठ्ठल विठ्ठल म्हणण्याने. माता भगिनी, आपल्या पतीचं नाव विठ्ठल असेल तर मोठ्याने म्हणा, कधीच अटॅक येणार नाही. चला, ज्यांचं डोकं दुखतं टाळी का वाजवायची. सायंटिफिक संप्रदाय किती ग्रेट आहे बघा. शास्त्रज्ञांनी सिद्ध केलंय, डॉक्टर लोकांनी सिद्ध केलंय. विठ्ठल म्हणण्यामध्ये बॉडीतले व्हायब्रेशन तयार होत आहेत. ठ म्हटलं की हार्टला पंपिंग होत आहे, रक्त विसरण प्रक्रिया छान होते. टाळी का वाजवायची माहिती आहे? इथं दाबा. ज्यांचं डोकं दुखतं त्यांनी इथं दाबा. डोकं दुखतं त्यांनी इथं दाबा. कितीही भयंकर डोकं दुखत असतं. ॲक्युप्रेशर चिकित्सा जी भारताची होती, जर्मनी डेव्हलप केली, इथं दाबा. जोरदार दाबा महाराज. कितीही डोकं दुखत असू द्या, डोकं दुखायचं राहून जातंय. कशाने? अंगठ्याचं टोक दाबल्याने. पण जे नैसर्गिक डोकं दुखतंय ते पत्नीने लाटणं फेकून मारल्याच्या नंतर जे डोकं दुखतं ते कशानेच नीट होत नाही. तुम्ही मोकळ्या मनाने हसायला लागल्या माता भगिनी, मी समजून घेतलं काय घ्यायचंय ते. हा चला, ज्यांना सर्दीचे त्रास आहे त्यांनी इथं दाबा, जोरदार दाबा. किती भयंकर सर्दी असू द्या, सर्दी गायब होते. ही टोकं दाबायची, जोरदार दाबा, सर्दी गायब होईल. ज्यांना मणक्याचा त्रास आहे त्यांनी हा भाग दाबा. ज्यांना फुफ्फुसाचा प्रॉब्लेम त्यांनी इथं दाबा, जोरदार 2 मिनिटं दाबा. फुफ्फुस ऍक्टिव्ह होतील, ऑक्सिजनची मात्रा वाढेल. ज्यांना डोळ्याचे त्रास आहेत, चष्मे लागले, डोळ्याने दिसत नाही, त्यांनी या 2 बोटातला मधला मांसल भाग दाबा. कितीही डोळ्याचे त्रास असू द्या, क्लिअर होऊन जातील तुमचे डोळे. ज्यांचं कंबर दुखतंय त्यांनी इथं दाबा. इथून रक्त पुरवठा कंबरेकडे जास्त होतं, कंबर दुखायचं राहून जातं, इथं दाबा. ज्यांना बीपी हाय होतो त्यांनी अनामिका नावाचं बोट दाबा. आणि ज्यांचा लो होतो, हाय होण्याकरता औषध नाही, त्याकरता मध्यमा नावाचं बोट दाबा. हे बोट जोरदार दाबलं की बीपी लक्षात राहील का? आपण नाही ना? त्यापेक्षा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे, मी 2014 मध्ये रामदेव बाबा बरोबर संस्कृत टीचर म्हणून राहिलो. स्वामीजी सांगतात, पतंजलीचं उत्पन्न प्रवीण महाराज 2200 कोटी रुपये एका महिन्याचं. किती? 2200. नफा 2200 कोटी एका महिन्याचा. एका संन्याशाने विदेशात जाणारा एवढा पैसा भारतातले भारतात ठेवला तरी आपण त्या संन्याशाला सुद्धा सोडत नाही. बिझनेसमॅन काय काय म्हणून मोकळे होतो. जाऊ द्या, अवघड परिस्थिती आहे तुमची. कोलगेट एका दिवसाला 700 कोटी घेऊन चालली. ते एका संन्याशाने जरा थांबवलं ना स्वदेशी वस्तू तयार करून. वस्तू कशा असू द्या, त्याच्याशी तुम्हाला काय कर्तव्य आहे. यांच्या तरी कुठं धडाच्या आहेत. ती कोलगेट 5 वर्षाच्या मुलाला वापरू नये, अमेरिकेमध्ये बंदी आहे. आमचे मुलं सकाळी कोलगेटचा नाश्ताच करतात शास्त्री महाराज. एवढी अवघड परिस्थिती आहे. त्यांच्या तरी कुठे धडाचे प्रॉडक्ट्स आहेत सगळे. मग आपले स्वदेशी वापरत चला राहा. या पाठीमागे रामदेव बाबा सांगतात, रोज 300 टाळ्या वाजवत चला, काही होणार नाही. हात लाल हो सर, 300 टाळ्या वाजवा, काही होणार नाही. करा वरती हात सगळ्यांनी. वा, क्या बात है. आता करा मोकळं सगळं. ज्यावेळेस आपण हात वरती करतो, आपले दोन्ही फुफ्फुस ऍक्टिव्ह होतात आणि टाळी वाजवली की ऑक्सिजनची मात्रा बॉडीमध्ये छान होते. आरोग्य प्लस भगवत भक्ती संतांनी दिलेला दिव्य सिद्धांत आहे. मी एक वाक्य वापरतो, टाळीने आपल्याला प्रारंभ करायचा आहे. वारगीमध्ये वारकरी नाचतोय तो आनंद होण्याकरता नाचत नाहीये. वारीमध्ये वारकरी नाचतोय तो आनंद होण्याकरता नाचत नाहीये, त्याला आनंद झालाय म्हणून तो नाचतोय. वारकरी डज नॉट डान्स टू एक्सपिरियन्स जॉय. वारकरी डज नॉट डान्स टू एक्सपिरियन्स जॉय. ही इज जॉयफुल, सो ही डान्सेस, सो ही क्लॅप्स. विठो
टाळ टाळाचा आवाज जोरदार कोणाचा आवाज जोरदार येते टाळ क्या बात आहे जोरदार जोरदार टाळ 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 पखवाज क्या बात आहे टाळी बघा होता आमच्या टाळीचा आवाज किती जोरदार आहे टाळ पखवाज टाळी टाळ पखवाज टाळी टाळ पखवाज 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 क्या बात है वाह 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 पखवाज पखवाज टाळी टाळ पखवाज टाळी टाळ पखवाज टाळी कोण मोठ्याने आणि जोरदार टाळी वाजवत आहे मला बघू द्या पुरुष मंडळी भरपूर आहेत आणि माता भगिनी पण भरपूर आहेत पहिल्यांदा पुरुष मंडळी टाळी वाजवतील नंतर माता भगिनी टाळी वाजवतील कोणाचा आवाज गोड आणि मोठ्याने येतोय मला बघू द्या पुरुष मंडळी टाळी माता भगिनी टाळी आमचा म्हणजे भिंत पडल्यासारखा धड 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 आवाज इकडे एवढा गोड एक सारखा आवाज आला तुम्हाला दंडवत आहे कारण तुमचा हात भगवंताने गोड बनवला भगवंताला माहिती आहे जिच्या उदरातून आपल्याला जन्म घ्यायचा आहे त्या मातेचा हात गोड बनवावाच लागेल जिचा हात आपल्या डोक्यावरून फिरवायचा आहे त्या मातेचा हात गोड बनवावाच लागेल आणि म्हणून तर असा नियम आहे की ज्यावेळेस आई डोक्यावरून हात फिरवते त्यावेळेस डोक्याला केस मुलाच्या डोक्यावरून हात फिरवते त्यावेळेस मुलाच्या डोक्याला केस यायला सुरुवात होते आणि बायको ज्यावेळी डोक्यावरून हात फिरवते त्यावेळी डोक्याचे केस घ्या उतर घ्या ज्यांचे गेले त्यांच्याकडे पाहून हसू नका शास्त्र असं सांगतंय ऋग्वेदातला श्लोक आहे शास्त्र असं म्हणतंय की टक्कल पडणं हे भाग्याचं लक्षण आहे शास्त्रातला श्लोक असा आहे खलवाटो निर्धनम क्वचित ज्याचं टक्कल पडलंय अशी माणसं क्वचित निर्धन असतात म्हणजे ती पैशावालेच असतात असं शास्त्राला सांगायचंय ज्यांचं पडलंय त्यांचे बँक बॅलन्स चेक करा आणि मला काला झालं फोन करा मी येतो भेटायला त्यांना असंच हसत राहा जीवन आनंदी आहे त्याची आनंदी जीवनाचा आनंद घेऊया कोणत्या क्षणाला जायचंय हे पण माहिती नाही तो फुल स्टॉप प्रत्येकाचा येणार आहे डेट इज द फुल स्टॉप बिटवीन लाईफ अँड रिबर्थ हा फुल स्टॉप प्रत्येकाच्या जीवनात येणार आहे बाकी आपला प्रवास अखंड सुरूच राहणार आहे तेजस्वी जीवन जगूयात आत्मसात करूयात आणि योग्य पद्धतीने जीवनाचा आनंद घेऊयात शत्रू मित्र ही भावना आहे वास्तविक शत्रू नाहीत माझा शत्रू इथून 100 किलोमीटरला असला त्याचं नाव इथं काढलं तर मी इथं लाल होतो मग तो माझ्या जवळ नाही मग मला इथं लाल कोणी केलं त्या भावनेने लाल केलं शत्रुत्व आणि मित्रत्व ह्या केवळ भावना आहेत त्या फिलिंग क्लिअर करा जीवन जगण्याचा प्रचंड आनंद आहे एखादा म्हणत असेल ती व्यक्ती मला नावं ठेवते तिला म्हणतात हातावर चुना घालून वरून बिबा घालून बोंबलत बस माझ्या नावाने मला माहिती नाही मी कसं आहे आनंदी जीवन जगायचं कसं आहे म्हणजे कसं आहे काही नाही करायचं चांगलंच राहायचं चांगलंच आहे करायचं आणि म्हणून आज खरोखर समाधान वाटतं की भाऊ बाबांच्या पुण्यतिथीचा हा कार्यक्रम संपन्न करताना परमादरणीय परमश्रद्धेय माझे गुरुबंधू हरिभक्तपरायण पूज्य विकासजी महाराज वायश्य शास्त्री आदरणीय महाराजांच्या कुशल अशा मार्गदर्शन हा कार्यक्रम संपन्न होतोय मी पहिल्यांदा या संस्थांवरती आलो याच्या अगोदर येऊन गेलो महाराजांना भेटून प्रत्येक वेळेस या भागात आल्याच्यानंतर इथे नागोबाच्या वाडीला कीर्तन असेल त्यावेळेस येणं असं येऊन भेटून जायचो पण कीर्तनाच्या निमित्ताने मी पहिल्यांदा आलो तुम्ही पण पहिल्यांदा आले दुसऱ्यांदा आले तिसऱ्यांदा आले क्या बात आहे म्हणून आता मी पहिल्यांदा आलोय पण मी पुन्हा येईल तुम्ही टाळी नेमकं मला वाजवली का त्यांना वाजवली मला काय कळालं नाही जाऊ द्या पण मी पुन्हा पुन्हा येईल आणि येताना 40 टाळकरी घेऊनच येईल माझ्याकडे आणखी 70 आहेत त्याच्यातले 40 घेऊन असं झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी समर्पित करतो कोणतंही नेट इंटरनेट नसताना वामन भाऊ भगवान बाबांना तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी लेटर पाठवलं यशवंतरावजी चव्हाण गडाचं उद्घाटन करण्याकरता आले होते आणि पंडितजींनी पत्र पाठवलं होतं की भगवान बाबा कोण आहे त्यांचं नाव एवढं मोठं गाजतंय त्यांना मला भेटायला बोलवा कोट घालून दिल्लीच्या तख्त गाजवण्याकरता भगवान बाबा दिल्लीलाही गेले होते आणि आज त्यांची समाधी भगवान गडावरती आहे जसं गजानन महाराजांच्या एका भाकरीच्या तुकड्याचा प्रसाद लोकमान्य टिळकांना भेटला
कारागृहामध्ये गीतारसासारखा दिव्य ग्रंथ लिहिला आणि आज लोकमान्य टिळकांचं नाव जगविख्यात आहे. केवळ भगवान बाबांच्या त्या समाधीचं दर्शन घेतलं भगवान गडावरती आणि त्या समाधीचा आशीर्वाद घेऊन ज्यांनी दिल्लीचे तख्त गाजवले ते स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब या भागातलं वैभव होऊन गेलं. आणि म्हणून एवढी दिव्यता एवढी भव्यता समाधीच्या दर्शनामध्ये आहे. आणि म्हणून आज पूजनीय महाराजांना त्यांच्या कार्याला ते इथं गुरुकुल चालवतात. बाबांनो मी अगोदर सांगितलं हे एक दिवस पडणार आहे. जिवंत कार्य विद्यार्थी घडवणं ही खरंच काळाची गरज आहे. ते कार्य आदरणीय शास्त्री महाराज करतात. एकदा जोरदार टाळ्या आपण शास्त्री महाराजांच्या कार्याला वाजवूयात. टाळी वाजवायची नाही, सगळ्या गोष्टीचं सहकार्य करायचंय महाराज. ह्या गोष्टी चालतात म्हणून ऋषीमुनी इतके ग्रेट होते. त्यांनी म्हटलं अर्थ हे धर्माचं मूळ आहे. चाणक्याचा श्लोक पण आहे, अर्थ पैशाशिवाय जगात कोणतीच गोष्ट चालत नाही. एवढे विद्यार्थी सांभाळायचे, गुरुकुल चालवायचे एवढं सोपं नाही. आणि म्हणून हे सगळं चालण्याकरता आपले दानशूर दात्याने पुढे या. तुमच्या 2 रुपये हे जर विद्यार्थी घडले आणि याच्यातून जर ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांची गीता ज्ञानेश्वरी देश विदेशामध्ये जर सांगितली तर वारकरी संप्रदायाचा केवढा गौरव होईल, केवढी दिव्यता होईल. आणि झालं पाहिजे. हे कार्य महाराजजी करतायत. प्रवीण महाराज तिकडे करतायत, मच्छिंद्र महाराज ते कुठे नगरला त्यांचं मोठं कार्य सुरू आहे. आणि जाता जाता एवढं सांगेल की ही दिव्यता आता आमचा कीर्तनकार इथून पुढे बस स्टॉप वरती नाही भेटला पाहिजे, तो आता एअरपोर्ट वरती भेटला पाहिजे. एअरपोर्ट वरती भेटला पाहिजे. आणि ज्यावेळेस एअरपोर्ट वरती भेटल्याच्या नंतर त्यांची चर्चा असावी. म्हणावाचा ओम महाराजांनी की मी आता अमेरिकेतून सप्ताह वाजून आलोय म्हणावं. थोड्या वेळाने आमची एअरपोर्ट वरती चर्चा. आमच्या प्रवीण महाराजांनी म्हणावं की आता कुठून अफगाणिस्तानवरून भागवत कथा करून आलोय. आमच्या मच्छिंद्र महाराजांनी, देवीदास महाराजांनी, खोत महाराजांनी यांनी सगळ्यांनी म्हणावं की आता आम्ही जर्मन मधून सप्ताह करून आलोय. आमच्या विकास महाराज वायशे शास्त्रीने म्हणावं मी आताच पाकिस्तान मधून कीर्तन करून आलोय. आपली एअरपोर्ट वरची चर्चा असेच होणार आहे. आणि मजबूत माणसं पाठवावं लागतील ना पाकिस्तानकडे. तिथं आमच्यासारखे माणसं जाऊन नाही. तसं त्यांचं कार्य फार ग्रेट आहे. आणि खरं सांगू का, शांतीकरिता भारतीय संस्कृतीला शरण आल्याशिवाय जगात कोणालाच ऑप्शन नाहीये. जगात कोणाचा ऑप्शन नाही. एवढं दिव्य तत्वज्ञान आहे. आणि म्हणून आज मला फार समाधान वाटलं त्यांचा कार्याचा गुणगौरव. आम्ही एका गुरुकुलमध्ये राहिलो डोंगरगणला. एका गुरुकुलमध्ये शिकलो. अत्यंत गोड स्वभाव. 2003ला ते डोंगरगणला आले होते. मी 2002ला आलो होतो. 2003 आले तेव्हा एवढे गोंडस होते. त्यांचा मुलगा जेवढा गोंडस आहे ना तितकेच गोंडस होते ते. एवढे गोड होते. महाराजांचे फार लाडके होते. आणि खूप अभ्यास करायचे. दिवसाला 20-20, 25-25 श्लोक पाठ करत होते. कुठून एवढी बुद्धी त्यांना दिली होती. आणि ही तर वल्ली फार डेंजर होती महाराज. यांनी रात्री तुम्ही त्यांना ऐकलं किती गोड सिद्धांत, किती गोड वाणी. भागवत कथा तर फार प्रतिम करतायत. आणि म्हणून फार गोड. 7 महिन्यामध्ये 1000 अभंग आणि 700 गीतेचे श्लोक या दोघांनी पाठ केले होते. एवढं सोपं नाही महाराज. या गोष्टी मी पाहिल्या. मच्छिंद्र महाराज आम्ही पाहत होतो, बरोबर अभ्यास करत होतो. अहो शे तुकडे सुद्धा खायला व्यवस्थित नसायचे. मधुकरी मागून शिक्षण घेत होतो. आज बरेच कीर्तनकार तयार होतात महाराज. म्हणून फार धन्य वाटतं की पूज्य शास्त्रीजींनी भगवान गडावरती आज PhD झालेले एवढे दिव्य विद्यार्थी तयार केले. बरेच महात्मे असे भेटतात. आम्ही कुठं म्हणतात आम्ही कुठं शिकायला नव्हतो. हो माऊली म्हणतात मला गुरुशिवाय काही सुचेना. माऊलीने म्हणावं मी गुरुशिवाय काहीच नाही, शून्य आहे. आणि हे पठ्य असे म्हणतात महाराज आपण गुरु केला नाही, कुठं शिकलो नाही, पण आपली डायरी फुल भरलेली आहे, एक दिवस खाडा नाही. आता यांना कुठं नेऊन ठेवावं त्यांचं त्यांनाच माहिती. जाऊ द्या. आणि म्हणून आज एवढ्या गुरु परंपरेने अध्ययन केलेली ही दिग्गज मंडळी, आज मला समाधान वाटलं. आणि म्हणून इथं आल्याच्यानंतर खूप समाधान वाटलं. जाता जाता एवढं सांगेल, आजचे जेवढे अन्नदाते आहेत, सौजन्य आजचं ज्यांचं आहे ते भर बिभीषणजी गीते, बिभीषणजी बरोबर ना, रवीजी सुरवशे सभापती, बिभीषणजी आणि भरतजी, हे सगळे तिन्ही सौजन्य त्यांचा आहे, अन्नदाते वगैरे सगळे. जाता जाता एवढे सांगेल की गम के अंदर आदमी दिल को न बेकरार कर, शुभ जो रहेगी सुबह का इंतजार कर. सपने तो सब सजाते लेकिन टूट जाते हैं, सपने तो सब सजाते लेकिन टूट जाते हैं. इस धर्म मंडप में वही आते हैं, इस धर्म मंडप में वही आते हैं जिसे ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा वामन भाऊ सीताराम महाराज जी बुलाते हैं, जिसे सीताराम महाराज जी बुलाते. ज्ञानेश्वर